Okay. Hello, students. Myself, Professor Sridhar Galinde, and I will be discussing MPSC Mains 2025 GS paper to Indian polity questions, model answers, and what is expected and how you should write those answers. Now, talking about MPSC Mains 2025, this was the first descriptive pattern mains conducted by MPSC. And if I have to talk about the question pattern, the type, mostly the questions were in line with UPSC pattern, though the questions were simple and direct, but analytical aspects were also taken into consideration. Uh, while discussing, I will try to keep my session bilingual, Marathi as well as English, since majority of the students give this MPSC exam in Marathi medium. So I will be discussing the answers in bilingual way, English as well as Marathi. Hope you take that into consideration. चला मग चालू करूया डिस्कशन्स फॉर जीएस पेपर टू इंडियन पॉलिटी एमपीएससी मेन्स 2025. अनालिटिकल होता पेपर आणि युपीएससीच्याच धर्तीवरती किंवा त्याला इनलाईन आहे असं आपण म्हणू शकतो. टोटल इंडियन पॉलिटीच्या ऍस्पेक्टने जर बघायला गेलं तर 9 क्वेश्चन्स त्यांनी विचारले होते. काही क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला 250 वर्ड्स मध्ये लिहायचे होते आणि काही क्वेश्चन्स तुम्हाला 150 वर्ड्स. आय होप यू आर एबल टू अंडरस्टँड. काही क्वेश्चन्स हे 10 मार्कर होते आणि काही क्वेश्चन्स हे 15 मार्कर होते. म्हणून त्या डायमेन्शन्स मध्ये हे क्वेश्चन्स फ्रेम करण्यात आले. मोस्टली क्वेश्चन्स डायरेक्ट होते, अनालिटिकल पण होते आणि युपीएससीच्या लाईनवर आहे, म्हणून काही असं काही प्रॉब्लेम होण्यासारखं मला तर काही वाटत नाही. ठीक आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन जर आपण बघायला गेलं, क्वेश्चन आहे एक्झामाइन सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत संविधानाचे ते तुम्हाला एक्झामाइन करायचे आहेत. आणि पुढे विचारले एक्सप्लेन हाऊ इंडियाज हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस हॅव शेप्ड इट्स डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट्स. बघायला गेला हा प्रश्न दिसायला सोपा आहे, परंतु हा क्वेश्चन जो आहे हा दोन ऍस्पेक्ट्स मध्ये बनवण्यात गेला. देयर वर 2 ऍस्पेक्ट डिस्कस्ड इन दिस क्वेश्चन. म्हणून आन्सर लिहिताना तुम्हाला दोन्ही ऍस्पेक्ट डिस्कस करणं फार गरजेचं. पहिलं ऍस्पेक्ट होतं की बाबा तुम्हाला सॅलियंट फीचर्स जे आहेत भारताचे कॉन्स्टिट्यूशनचे मुख्य वैशिष्ट्य त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आणि दुसरं आपला जो हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स आहे, ऐतिहासिक जो आपला एक्सपिरियन्स आहे त्याचा आपल्या डेमोक्रेटिक व्हॅल्यूज म्हणजे आपण म्हणतो लोकशाही मूल्य जी आहेत किंवा मूलभूत हक्क आहेत ह्यांच्यावरती काय परिणाम पडलेला आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. क्वेश्चन डायरेक्ट आहे बट 2 ऍस्पेक्ट मध्ये आहे, म्हणून तुम्हाला कंटेंट लिहित असताना दोन्ही ऍस्पेक्ट चांगल्या पद्धतीने कव्हर करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटीचं उत्तर लिहित असताना इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन आपला जो सब्जेक्ट आहे तो थोडा ह्युमॅनिस्टिक आहे, ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडचा आहे, म्हणून जीएसचं उत्तर लिहित असताना तुम्ही पॉइंट वाईज पण वापर करू शकता. पण स्ट्रक्चर्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने बनणं, ते एक्सप्लेन करणं फार गरजेचं आहे. सो इंट्रोडक्शन मध्ये लक्षात घ्या क्वेश्चन क्लिअरली जो आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर आहे आणि त्याचा आणि आपल्या इतिहासाचा आपल्या व्हॅल्यू सिस्टमवरती, डेमोक्रेटिक व्हॅल्यू सिस्टमवरती आणि मूलभूत हक्कांवरती काय प्रभाव टाकलेला आहे ह्या डायमेन्शन मध्ये असल्यामुळे तुम्ही जे आहे इंट्रोडक्शन त्या डायमेन्शननी बनवणं गरजेचं आहे. सो संविधानाबद्दल तुम्ही सांगू शकला असं की बाबा आपण हे संविधान जे आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण अडॉप्ट केलेलं आहे. हा अंमलात आणलं आपण 26 जानेवारी. ठीक आहे. आणि हे संविधान जे आहे गिव्ह इंट्रोडक्शन ऑन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे वर्ल्ड्स लार्जेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन मानलं जातो. ठीक आहे. आणि हे जे संविधान आहे त्याचा दुसरा भाग आहे की बाबा आपलं हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स, मग त्याच्याबद्दल तुम्ही पण इंट्रोडक्शन मध्ये लिहिणं गरजेचं. मग तुम्ही सांगू शकला असा की बाबा हे जे संविधान आहे हे कॉलोनियल रूल, पार्टिशन, सोशल ऑपरेशन, बरोबर, ह्या कंटेक्स्ट मध्ये ह्या संदर्भामध्ये आपण बनवलेलं आहे. म्हणून ही आपल्यासाठी एक फक्त लिगल डॉक्युमेंट नसून तर बेसिकली ती आपल्यासाठी फार एक ऑर्गॅनिक डॉक्युमेंट आहे. लिगल डॉक्युमेंट नसून ते एक लिव्हिंग चार्टर आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. बॉडीमध्ये अगेन 2 भागामध्ये तुम्हाला डिस्कस करायचं आहे. एक तर आहे सॅलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो टॉक अबाउट नेचर. तर लक्षात घ्या आपल्या पॉलिटीचं नेचर कसं आहे. इट इज अ फेडरल सिस्टम विथ युनिटरी बायस. जस्ट सिंपल वर्ड्स मध्ये लिहिणं गरजेचं आहे, कारण हा जो प्रश्न जो विचारलेला आहे तो 10 मार्काच्या कंटेक्स्ट मध्ये विचारणार होतो. पॉलिटीच्या बाबतीत जर बघायला गेलं SSSDR आपलं जे स्टेट आहे ते कसं असणार आहे, सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक आहे. आणि राईट्सच्या बाबतीत आपण बघायला गेलं 6 फंडामेंटल राईट्स आपल्याला संविधान देत आहे. दिस इज अ सायलेंट फीचर. अजून महत्वाचं काय आहे सायलेंट फीचर, तर बाबा मल्टिपल सोर्सेस मध्ये आपण ते बॉरो केलेलं आहे. हा, फॉर एक्झाम्पल पार्लमेंटरी डेमोक्रेसी, फेडरलिझम, फंडामेंटल राईट कुठून कुठून आले आहे, डीपीएसपी कुठून आलेला आहे.
म्हणून आपल्या डॉक्युमेंटला बॉरोड म्हटली जाते, बट ती एक इंडिजिनाइज डॉक्युमेंट आहे. आपण आपल्या आपल्या गरजा अनुषंगाने त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत. आणि महत्वाचे फीचर्स काय आहेत, तर इंडिपेंडेंट ज्युडिशरी आहे, हा, विथ अ पॉवरफुल ज्युडिशियल रिव्ह्यू. बरोबर. आपली जी न्याय व्यवस्था आहे ती कशी आहे, तर ती इंडिपेंडंट आहे. न्यायालयीन पूर्वावलोकनाची त्याला शक्ती देण्यात आलेली आहे. सिटिझनशिप, सिंगल सिटिझनशिप आपण देण्यात आलेला आहे, हे एक फीचर आहे. युनिव्हर्सल ऍडल्ट सफरेज आहे आणि इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, तेही आपल्या संविधानाचा मूलभूत हा ऍस्पेक्ट मध्ये महत्वाचा घटक किंवा महत्वाचं वैशिष्ट्य मानल्या जातं. नेक्स्ट, हिस्टॉरिकल शेपिंग ऑफ डेमोक्रेटिक व्हॅल्यूज. आता हिस्ट्रीने, इतिहासाने आपल्या डेमोक्रेटिक व्हॅल्यूजला कसं शेप केलेलं आहे, आपल्या फंडामेंटल राईट्सला कसं शेप केलं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं. तर लक्षात घ्या, यू कॅन डिस्कस दिस अलॉंग विथ द लाईन ऑफ कॉलोनियल एक्सपिरियन्सेस. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, आपण जे आहे समथिंग अराउंड 2 सेंचुरीज आपण ब्रिटिश रूल खाली राहिलेलो आहोत, त्यांच्या कमांडमध्ये राहिलेलो आहोत. आणि त्यांच्याकडनं आपल्याला हा एक एक्सपिरियन्स आला की बाबा कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर असेल, सिव्हिल लिबर्टी डिनाय जी आहे, हा, त्यांनी आपल्याला त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर दिसतं, सिव्हिल लिबर्टीज त्याचं डिनायल दिसतं. आणि हा जो आहे तो आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल्सवरती इम्पॅक्ट करतो. एस्पेशली इफ आय टू टॉक अबाउट फंडामेंटल राईट्स, आर्टिकल 19 to 22, हे आपल्याला फ्रीडम्स देतं, स्पीच, मुवमेंट, प्रोटेक्शन अगेन्स्ट आर्बिट्ररी ऍक्शन ऍज सच. नेक्स्ट, फ्रीडम मुवमेंटचा पण आपल्या संविधानावरती प्रभाव आहे. फॉर एक्झाम्पल, काँग्रेसचं कराची रेझोल्युशन 1931, फंडामेंटल राईट्स त्यापासून इन्स्पायर्ड आहे असं म्हटलं जातं. डिमांड फॉर स्वराज जे आपण केलेली आहे, नॉन डिस्क्रिमिनेशन जे आहे, सोशल इक्वालिटी, हे आपले व्हेरियस आर्टिकल्स, आर्टिकल 14 पासून आर्टिकल 14, आर्टिकल 15 इक्वालिटी बिफोर लॉ, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन, हे त्याच्यापासून प्रभावित आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पुढे लक्षात घ्या, संविधान बनत असताना वी फेस पार्टिशन अँड कम्युनल व्हायलन्स ऑल्सो. धिस हॅज ऑल्सो इम्पॅक्टेड आवर कॉन्स्टिट्यूशन, फंडामेंटल राईट्स. फॉर एक्झाम्पल, इंडिया डिसाइडेड टू बिकम सेक्युलर पॉलिटिक्स. सेक्युलरिझम आपण बेसिकली स्वीकारलेलं आहे. हा, मग त्या कंटेक्समध्ये आपल्याला काही आर्टिकल फ्रॉम 25 to 28 मायनॉरिटी प्रोटेक्शन, मायनॉरिटीच्या प्रोटेक्शनसाठी काय राईट्स दिसतात, विच एन्शोर दॅट नो फेथ बेस्ड स्टेट वुड इमर्ज. हा, थोडक्यात सेक्युलर पॉलिटिक्स ठेवण्यामागचं पार्टिशन, कम्युनल व्हायलन्स हा एक ऍस्पेक्ट राहिलेला आहे. फंडामेंटल राईट्सच्या अजून एक कंटेक्समध्ये येतो आपल्याला कास्ट ऑपरेशन, ज्याला आपण म्हणतो की बाबा अनटचॅबिलिटी, सोशल एक्सक्लुजन, हे वर्षानुवर्ष आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसतात. आणि आंबेडकर ह्यांच्या अगेन्स्ट त्यांनी लढा दिलेला आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला आर्टिकल 17, आर्टिकल 15 क्लॉज 4, 16 क्लॉज 4 एक फॉर्मल इक्वालिटी नसून परंतु सबस्टॅन्टिव्ह जस्टिस डिमांड करत आहे, त्या ऍस्पेक्टमध्ये तुम्ही हा प्रभाव सांगू शकता. सो कॉस्ट ऑपरेशन, पार्टिशन, कम्युनल व्हायलन्स, फ्रीडम मुवमेंट अँड कॉलोनियल एक्सपिरियन्स, ह्यांनी आपल्या फंडामेंटल राईट्सला इम्पॅक्ट केलेला आहे, डेमोक्रेटिक व्हॅल्यूजला इम्पॅक्ट केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. बी आर आंबेडकरांचं स्टेटमेंट तुम्ही देऊ शकता, द कॉन्स्टिट्यूशन नॉट मिअर लॉयर्स डॉक्युमेंट, इट इज अ व्हेकल ऑफ लाईफ अँड इट स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ एजेस. बी आर आंबेडकरचं हे काही असे जे पंच लाईन्स असतील तर ते आपल्या आन्सरला अजून जे आहेत प्रभावी बनवतात. कन्क्लुजन मध्ये हेच लिहायचं की बाबा कॉन्स्टिट्यूशन बघायला गेलं तर हे आपल्या समाजामध्ये एक सोशल रेव्होल्युशन आणतं, एक करेक्टिव्ह डॉक्युमेंट म्हटलं जातं, कॉलोनियल आणि सोशल हिस्ट्री बदलण्याचा प्रयत्न करत आहे. हा, युनिव्हर्सल सफरेज आपण दिलेला आहे, सेक्युलर गव्हर्नन्स आहे, फंडामेंटल राईट्स आहेत. तर बाबा आपल्या समाजामध्ये जे आहेत एक्सप्लॉयटेशन होऊ नये आणि हिस्ट्री परत रिपीट होऊ नये ह्याची आपण खबरदारी घेतलेली आहे. त्या डायमेन्शन मध्ये कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते आपलं एक मॉरल कंपास डिफाईन करतं असंही आपण म्हणू शकतो. आणि आपल्या समाजामध्ये जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी आणि फ्रॅटर्निटी हे प्रमोट करतं. ह्या डायमेन्शन मध्ये तुम्ही ते सांगू शकता. सिम्पल क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन फक्त एवढंच विचारलंय की बाबा 15th फायनान्स कमिशन जे आहे त्याचं आपल्याला कंपॅरिझन करायचंय 14th फायनान्स कमिशनच्या रेकमेंडेशन बरोबर. इव्हॅल्युएट द रेकमेंडेशन ऑफ 15th फायनान्स कमिशन अँड कम्पेअर इट विथ 14th फायनान्स कमिशन. सो 15वी फायनान्स कमिशनचा जो रिपोर्ट आहे त्याला इव्हॅल्युएट करायचा आणि कंपॅरिझन मध्ये यू शुड कम्पेअर विथ 14th फायनान्स कमिशन. नाव इंट्रोडक्शन मध्ये इथे फायनान्स कमिशनचा आर्टिकल, इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, सो यू शुड मेन्शन द आर्टिकल. फॉर एक्झाम्पल, आर्टिकल 280 of the constitution, it talks about finance commission. Barabar. Now if I have to talk about, it determines the devolution of central taxes. काम काय करते तर बाबा सेंट्रल टॅक्सेसची विभागणी करते, ग्रांट इन एड्स जे आहेत हा त्याच्याबद्दल ती आपल्याला रेकमेंड करताना दिसत आहे. 14th फायनान्स कमिशनचा टाइम पिरियड तो सांगा आणि 15th फायनान्स कमिशनचा टाइम पिरियड काय आहे तो सांगा. आणि ती चेअर्ड कोण होतं तर बाबा 14th वॉज चेअर्ड बाय वाय बी रेड्डी अँड 15th वॉज चेअर्ड बाय एन के सिंग.
आर एबल टू अंडरस्टँड? अँड बेसिकली या फायनान्स कमिशनचं महत्व काय आहे? व्हॉट इज द आयडिया बिहाइंड फायनान्स कमिशन? सो बेसिकली इट इज ट्राइंग टू प्रमोट फिस्कल फेडरलिझम इन इंडियन पॉलिटी, असं आपण म्हणू शकतो. आणि त्या दोन फायनान्स कमिशनच्या रेकमेंडेशन मध्ये आपल्याला एक बदल दिसतो. काय बदल दिसतो? तो 14th फायनान्स कमिशन जे आहे, इट वॉज बेसिकली टॉकिंग मोर ऑन डेव्होल्युशन, मॅक्सिमम डेव्होल्युशन करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु 15th फायनान्स कमिशन जर बघायला गेलं, ते काय करण्याचा प्रयत्न करतात? इट इज बेसिकली टॉकिंग अबाउट बॅलन्स डेव्होल्युशन विथ अकाउंटेबिलिटी. डेव्होल्युशन बद्दल बोलतच आहे, परंतु ज्याला आपण म्हणतो की अकाउंटेबिलिटी पण आणण्याचा प्रयत्न करत आहे. सो की मेट्रिक्स, फॉर एक्झाम्पल 14 फायनान्स कंपॅरिझन विचारलं, की मेट्रिक्स तुम्हाला कंपेअर करावी लागेल. 14 फायनान्स कमिशन 42% डिव्हिजिबल पूल इस्टॅब्लिश करतो स्टेटसाठी. 15 फायनान्स कमिशन 1% ते कमी करतो. 15 फायनान्स कमिशनचं इयर 21 to 26 ह्या 5 वर्षासाठी त्यांनी रेकमेंड केलेले आहे. कंपॅरेटिव्ह अनालिसिस जर बघायला गेलं तर थोडंसं डेटाबेसच हे क्वेश्चन आहे. डेव्होल्युशन 14 फायनान्स कमिशन डेव्होल्युशन जे आहे त्यांनी वाढवलं 32% पासून ते 42% पर्यंत केलं होतं. हिस्टॉरिकली हाय मानलं जातं आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम प्रमोट करण्याचा प्रयत्न करत आहे. 15 फायनान्स कमिशनच्या कंटेक्समध्ये जर बघायला गेलं डेव्होल्युशनच्या बाबतीत तर 1% त्यांनी फक्त रिड्यूस केलेलं आहे. 14 फायनान्शियल कमिशनच्या बाबतीत जर बघायला गेलं, हे जे डेव्होल्युशन स्टेट्सला होणार आहे सेंटर पासून, तर त्याचे जे काही डिव्हिजन आहेत त्याच्या फॉर्म्युला वेट्स असे आहेत. तर इन्कम डिस्टन्स 50% अमाऊंट ठरवेल, एरिया 15% ठरवेल, पॉप्युलेशन 2011च्या सेन्ससवर 10% ठरवली जाईल, फॉरेस्ट कव्हर 7.5% ठरवलं जाईल. परंतु 15 फायनान्स कमिशनने त्यामध्ये थोडासा बदल केला. एक पॅरामीटर त्यांनी त्याच्यामध्ये वाढ केलेला आहे, तो म्हणजे डेमोग्राफिक परफॉर्मन्स. 12.5% डेमोग्राफिक परफॉर्मन्सच्या आधारावरती स्टेट्सला डेव्होल्युशन केलं जाईल आणि रिवॉर्ड्स तशा पद्धतीने वाटल्या जाईल. आणि बेसिकली इट इज बेसिकली टॉकिंग अबाउट पॉप्युलेशन कंट्रोल. ज्या कुठल्या स्टेटने पॉप्युलेशन कंट्रोल करण्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, त्या कंटेक्समध्ये त्यांना फायदा होणार आहे इन कंटेक्स ऑफ डेव्होल्युशन. 14 फायनान्स कमिशन ग्रांटच्या बाबतीत स्पेसिफिक पर्पज ग्रांट 14 फायनान्स कमिशनने अबॉलिश केली होती. आणि अनटाईड फंड्स म्हणजे थोडक्यात स्टेट्सला अनटाईड फंड्सची सोय केलेली आहे. म्हणजे त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल राहणार, सेंटरचा स्टेटच्या फंड्सवरती कंट्रोल राहणार नाही. टाईड फंड्समध्ये अनटाईड फंड फॉर ग्रेटर स्टेट ऑटोनॉमी देण्यात आली. परंतु 15 फायनान्स कमिशनने काय केलं आहे तर बाबा सेक्टर स्पेसिफिक ग्रांट्स जे आहेत फॉर द हेल्थ, एज्युकेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट ही परत त्यांनी रिइंट्रोड्यूस करताना आपल्याला दिसत आहे. 14 फायनान्स कमिशनचं डिफेन्स आणि इंटरनल सिक्युरिटीच्या डायमेन्शन बघायला तर ह्यांनी ते ऍड्रेस केलेलं नाही आहे आणि ते कम्प्लिटली युनियन कंटेक्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 15 फायनान्स कमिशनने बघायला गेलं डिफेन्स आणि इंटरनल सिक्युरिटीसाठी ते रेकमेंड करताना आपल्याला दिसत आहे. त्यांनी एक नॉन लॅप्सेबल मॉडर्नायझेशन फंड फॉर डिफेन्स अँड इंटरनल सिक्युरिटी MFDIS याची स्थापना केलेली आहे की स्टेट ह्याचा वापर डिफेन्स आणि इंटरनल सिक्युरिटीसाठी करू शकतात. दिस इज अ न्यू इनोव्हेशन. क्रिटिकल एव्हल्युशन पण विचारलं आहे त्यांनी 15 फायनान्स कमिशनचं, त्या बाबतीत थोडे पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या डेमोग्राफिक परफॉर्मन्स जो त्यांनी पॅरामीटर ऍड केलेला त्यामुळे तमिळनाडू, केरला हे जे स्टेट्स आहेत त्यांना फायदा होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. आणि टाईड ग्रांट्स जे रिइंट्रोड्यूस केलेले आहेत. बरोबर. सो थोडंसं बघायला गेलं तर फिस्कल ऑटोनॉमीच्या बाबतीत थोडेफार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. कारण 14 फायनान्स कमिशनने अनटाईड ग्रांट्सच्या सोय केली होती, परंतु ह्यांनी बघायला गेलं तर टाईड ग्रांट्स जे आहेत त्याला रिइंट्रोड्यूस केल्यामुळे हा थोडासा चर्चेचा विषय आहे. सिंग 15 फायनान्शियल कमिशन फायनान्स कमिशनचे चेअरमॅन जे होते त्यांचं हे वाक्य आहे किंवा फायनान्स कमिशन मस्ट बॅलन्स इक्विटी विथ एफिशियन्सी अँड इट शुड रिवॉर्डिंग परफॉर्मन्स वाईल प्रोटेक्टिंग द वल्नरेबल. हे वाक्य तुम्ही वापरू शकता आन्सरमध्ये. आणि कन्क्लुजन मध्ये तुम्ही हेच लिहायचं की बाबा 14 पासून 15 मध्ये जो शिफ्ट झालाय तर बेसिकली त्याच्यामुळे काय दिसत आहे आपल्याला, आपलं फिस्कल फेडरलिझम जे आहे ते मॅच्युअर होताना आपल्याला दिसत आहे. आणि प्युअरली डेव्होल्युशन मॅक्सिमायझेशन नसून ते आता आउटकम लिंक्ड रिसोर्स ट्रान्सफर आपल्याला होताना दिसत आहे. 14 फायनान्स कमिशन त्याचा थोडासा सारांश तुम्ही कन्क्लुजन मध्ये देऊ शकता. ह्यांनी बेसिकली स्टेट ऑटोनॉमी स्वायत्ता, राज्य पातळीवरती स्वायत्ता देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु 15 फायनान्स कमिशन जे आहे ते थोडंसं इक्विटी, परफॉर्मन्स आणि नॅशनल सिक्युरिटी फायनान्शियलच्या डायमेन्शननी काम करताना आपल्याला दिसत आहे. इज इट क्लिअर? सो लक्षात घ्या, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम चांगला व्हायचा असेल, इकॉनॉमिक फेडरलिझम चांगल्या पद्धतीने व्हायचा असेल तर बाबा अकाउंटेबिलिटी हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला डेव्होल्युशन मध्ये आणणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय तर बाबा पुअर स्टेट्स जे आहेत ते लेफ्ट बिहाइंड नाही झाले पाहिजे एफिशियन्सीच्या नादामध्ये, हेही आपण चेक करणं गरजेचं आहे. द थर्ड क्वेश्चन विच वॉज आस्क्ड इट वॉज डायरेक्टली बेस्ड अपॉन इंटरस्टेट काउन्सिल. एकदम सोपा प्रश्न होता. प्रश्न असा होता की बाबा व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल.
बरोबर, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि सजेस्ट मेजर फॉर इट या डायमेन्शन मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. सो इंटरस्टेट काउन्सिल आणि त्याच्या कंटेक्स्ट मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम दूर करण्यासाठी थोडेफार मेजर्स सजेस्ट करा. अगेन 150 वर्ड क्वेश्चन फॉर 10 मार्क्स. सो इफ आय हॅव टू टॉक अबाउट इंटरस्टेट काउन्सिल, आता लक्षात घ्या इंडियाने फेडरल पॉलिटी ऍक्सेप्ट केली, बरोबर, आणि फेडरल पॉलिटी ऍक्सेप्ट केल्यामुळे वी वर अवेअर की बाबा सेंटर आणि स्टेट किंवा स्टेट आणि स्टेटमध्ये डिस्प्यूट्स जे आहेत ते होण्याचे चान्सेस आहेत. आणि हे डिस्प्यूट्स ऍड्रेस करण्यासाठी संविधान बनवणाऱ्यांनी द कॉन्स्टिट्यूशन मेकर त्यांनी त्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन्स पण करून ठेवण्यात आले. त्यामध्ये एक स्पेशल प्रोव्हिजन आहे तो म्हणजे आर्टिकल 262 विच टॉक्स अबाउट हँडलिंग इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट. आणि दुसरा जो आर्टिकल आहे ज्याच्यावरती प्रश्न आता हा विचारलाय तो आहे आर्टिकल 260 इंटरस्टेट काउन्सिल. सेंटर आणि स्टेट मध्ये होणारे वादविवाद आणि स्टेट आणि स्टेट मध्ये होणारे वादविवाद त्याला चांगल्या पद्धतीने सोल्युशन देणं, त्या कंटेक्स्ट मध्ये हे दोन आर्टिकल आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला किंवा प्रॉब्लेम्स काय आहेत या इंटरस्टेट काउन्सिलची, आणि त्यासाठी त्याला चांगली बॉडी बनवण्यासाठी आणि फेडरल पॉलिटीमध्ये कॉन्फ्लिक्ट जे आहेत सेंटर स्टेट 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 त्यांचे कॉन्फ्लिक्ट चांगल्या पद्धतीने दूर करण्यासाठी काही सोल्युशन द्या, मेजर्स द्या असं त्यांनी विचारलं. सो अगेन इंटरस्टेट काउन्सिलची ऍक्च्युअली प्रॉब्लेम असा झाला की जरी ती संविधानिक बॉडी असली तरी तिच्यावरती दुर्लक्ष झालं. म्हणून 1950 साली आपण संविधान स्वीकारलं, परंतु ही बॉडीची स्थापना जर बघायला गेली तर ती 1990 साली झाली, बरोबर, म्हणजे 40 वर्षाचा आपल्याला डिफेक्ट सापडतो. आणि ती होण्यामागचं कारण पण असं आहे की बाबा रेकमेंड करण्यात आलं होतं एका कमिशन मार्फत आणि त्या रेकमेंडेशनच्या आधारावरती ती बॉडी जी आहे लवकरात लवकर बनवण्यात आली. आर्टिकल तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे, आर्टिकल 263 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. लक्षात घ्या इट इज अपेक्स कॉन्स्टिट्युशनल बॉडी, एक संविधानिक संस्था आहे. काय काम करते तर सेंटर स्टेट आणि इंटरस्टेट कोऑर्डिनेशन जे आहे चांगल्या पद्धतीने करण्यासाठी ते काम करते. त्यांच्यामधले जे कॉन्फ्लिक्ट आहे त्याचं दूर करणे, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे व्हावं, हे सगळं काम करण्यासाठी ही बॉडीची स्थापना करावी असं संविधान सांगत आहे. तर बेसिकली ते आपल्या कंटेक्समध्ये कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही बॉडी आपल्या फेडरलिझमला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बनवण्याचं काम करते. परंतु ही जसं मी सांगितलं 40 वर्ष इथं काय बनवण्यात आलं डॉर्मंट राहील. आणि जरी बनली 1990 तरी त्याच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की बाबा त्यांच्या मीटिंग्स इनफ्रिक्वेंट असतात, त्यांचे जे रेकमेंडेशन्स आहेत त्याच्यावरती काम केलं जात नाही. म्हणून त्या बॉडीमध्ये थोडेसे स्ट्रक्चरल आणि पॉलिटिकल विकनेसेस आपल्याला सापडतात. म्हणून इंट्रोडक्शन मध्ये ब्रीफली बॉडीमध्ये तुम्ही काय डिस्कस करणार आहात ते ऍस्पेक्ट तुम्ही जर सुरुवातीला जर दिले तर ते एक चांगला इम्पॅक्ट करते. सो महत्वाचे ऍस्पेक्ट काय, आर्टिकल 263 इस्टॅब्लिश 1990, ती बॉडी कुठली आहे म्हणजे ती कमिशन कुठली आहे, ते रेकमेंडेड सरकारी कमिशन सेंटर स्टेट कमिशन त्याला म्हटलं जातं. आणि लक्षात घ्या 1990 पासून थोडासा डेटा बी दिला, 1990 पासून 2023 पर्यंत साधारणपणे संपत्ती करून फक्त 12 मीटिंग ह्या बॉडीच्या झालेल्या आहेत. सो टॉक अबाउट द प्रॉब्लेम्स, कारण क्वेश्चन तेच आहे व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल. म्हणून डायरेक्टली तुम्हाला जनरल स्टडीज मध्ये 10 मार्काच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायरेक्टली प्रॉब्लेम्स इश्यूज काय आहेत ते ऍड्रेस करावे लागतात. तर दोन्ही प्रॉब्लेम्स आणि रिफॉर्म्स एकत्र पण तुम्ही लिहू शकता. हा फॉर्मॅट मी वापरलेला आहे. प्रॉब्लेम्सच्या बाबतीत बघायला गेलं सगळ्यात महत्वाचं काय इनफ्रिक्वेंट मीटिंग्स आहेत. हा मीटिंग्स होत नाही साधारणपणे 30 वर्षामध्ये फक्त 12 मीटिंग झालेल्या आहेत, लॉंग गॅप्स आहेत म्हणून तिला इररिलेव्हंट होऊन जाते. फेडरल डिस्प्यूट जे आहेत ते सॉल्व्ह करू शकत नाही. मेजर्स काय करा तर मॅन्डेटरी करा अॅन्युअल सिटिंग्स. उंची कमिशननी हे सांगितलं होतं की बाबा ऍटलिस्ट एका वर्षाला तुम्ही 3 मीटिंग ISC चे करा असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, ही बॉडी जरी कॉन्स्टिट्युशनल असली तरी ती ऍडवायझरी मानली जाते, त्याचे जे रेकमेंडेशन आहेत ते नॉन बाइंडिंग आहेत. हा पण एक इश्यू आहे. सो रेकमेंडेशन दे आर नॉट एन्फोर्सिएबल. सेंटर कॅन इग्नोर ISC डिसिजन विदाउट अकाउंटेबिलिटी. ह्याच्यावरती मेजर काय तर बाबा त्याला एक स्टॅच्युटरी बॅकिंग द्या. हा जरी कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल तर बाबा तुम्ही त्याला एलिव्हेट करा. हा वाया लेजिस्लेशन अजून थोडीशे पॉवर्स द्या, जसं की आपण GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल बद्दल बोलू शकतो. त्याचे डिसिजन परस्युएसिव्ह कसे होतील हे करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. प्रॉब्लेम काय आहे अजून दुसरा पॉलिटिकल डॉमिनन्स आपल्याला दिसतो. त्या बॉडीची जी रचना आहे स्ट्रक्चर आहे तर बेसिकली इट इज चेअर्ड बाय प्राईम मिनिस्टर. हा आणि स्टेट्स जे आहेत हा रूल्ड बाय त्याच्यामुळे काय होतं चेअर्ड आहे प्राईम मिनिस्टरचे. आणि जे स्टेट्स आहेत ज्या स्टेट्समध्ये अपोजिशन पार्टीचं सरकार आहे
तर त्यांच्यामध्ये बेसिकली बघायला गेलं थोडंसं डिसएडव्हान्टेज येण्याचे चान्सेस आहेत आणि डेलिब्रेशन मध्ये थोडासा विमर्शकारी फंक्शन्स मध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येताना आपल्याला दिसतात. प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही काय देऊ शकतो, तर मग को चेअर जे आहेत रोटेटिंग ठेवा, स्टेट को चेअर रोटेटिंग ठेवा आणि अपॉइंट चीफ मिनिस्टर ॲज रोटेटिंग डेप्युटी चेअर टू बॅलन्स सेंटर स्टेट पॉवर सिमेट्री. त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. दुसरा प्रॉब्लेम काय आहे त्याचा, सेक्रेटरिएट, म्हणजे त्याला जो काही लागणारा जो काही मनुष्यबळ आहे, स्टाफ आहे, त्याचा स्वतःचा सेक्रेटरिएट नाही जरी आहे तरी ते वीक आहे. सेक्रेटरिएट लॅक्स इंडिपेंडंट रिसर्च कॅपॅसिटी. हा, आणि ते कशावर डिपेंड आहे तर मोस्टली मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स वरती सपोर्टसाठी ते डिपेंडेंट आहे. सो इंडिपेंडेंट त्याला सेपरेट एक सेक्रेटरिएट देण्यावर, एक परमनंट प्रोफेशनल स्टाफ त्याला देण्यात यावा, स्वतःचं बजेट असावं, रिसर्च विंग असावी. त्या पद्धतीने त्याला या बॉडीला चांगल्या पद्धतीने काम करत नाही. अजून प्रॉब्लेम कुठला आहे तर बाबा ही बॉडी जी आहे ती काही वेगवेगळ्या बॉडी बरोबर ओव्हरलॅप होतं त्यांचे फंक्शन. फॉर एक्झाम्पल नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, प्लॅनिंग कमिशन ह्याच्याबरोबर ओव्हरलॅप होते असं म्हटलं जातं. आता प्लॅनिंग कमिशनला आपण नीती आयोग, तो फंक्शनल डुप्लिकेशन आपल्याला सापडतं. त्यामुळे ISCचं जे पर्पज आहे ते डायल्यूट होतं असंही म्हटलं जातं. मेजर काय तर त्याला क्लिअर मॅन्डेट देणं गरजेचं, डिलिनिएट करा, सेपरेट करा, पृथक्करण करा, विभाजन करा आणि ऑटोनॉमी द्या. ठीक आहे. हा, सो ओव्हरलॅप जो आहे तो रिमूव्ह करा. पुंची कमिशन रिपोर्ट 2010 सेकंड सेंटर स्टेट कमिशन, त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ISC मस्ट रिव्हिटलाइज फ्रॉम अ टॉकिंग शॉप टू अ जेन्युइन डेलिबरेटिव्ह फोरम फॉर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. तर ते टॉकिंग शॉप म्हणून राहू नये, बरोबर, आणि थोडंसं एक चांगल्या पद्धतीचं डेलिबरेटिव्ह फोरम व्हावं, तरच जाऊन कुठे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आपल्याकडे येऊ शकतो. कन्क्लुजन मध्ये हेच लिहिलं की बाबा ISCचं जे अंडर परफॉर्मन्स आहे ते कॉन्स्टिट्युशनल फेलियर नाहीये, पण ते पॉलिटिकल फेलियर आहे. ठीक आहे. सो सेंट्रल गव्हर्नमेंट थोडीशी डॉमिनंट दाखवत आहे, डॉमिनंट राहण्याचा प्रयत्न करत आहे, रिलक्टंट आहे, बरोबर आहे, आणि ते बेसिकली स्टेट्सला हा एक डेलिबरेटिव्ह स्पेस देण्यास मना करते असं आपण म्हणू शकतो. पण जसं आपण सांगितलं तेच तुम्ही थोडंफार इंट्रो कन्क्लुजन मध्ये थोडंफार त्याचा सारांश टाईप लिहू शकता. ठीक आहे. तर जर आपण ISC ला रिव्हायटलाइज केलं तर लक्षात घ्या इंटरस्टेट डिस्प्यूट्स तर आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह तर करू शकतो एफिशियंटली, परंतु इंडियाचं फेडरल डेमोक्रेसी जी आहे थोडीशी रिझायलेंट होईल, फ्लेक्झिबल होईल, इन्क्लुसिव्ह होईल, स्ट्रेंथन होईल असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन अगेन फॉर 10 marks 150 words. The decline in the health of parliament functioning, weakening its role as a key pillar of democracy. Decline in the health of parliamentary function, weakening its role in the key pillar of democracy. Discuss and analyze. थोडक्यात हा प्रश्न कशावरती किंवा पार्लमेंटचं जे महत्वाचं काम आहे डेमोक्रेसीमध्ये त्या कामामध्ये किंवा त्याच्या फंक्शन्स मध्ये आपल्याला काय दिसत आहे, डिक्लाइन होताना दिसत आहे, त्याच्यामुळे डेमोक्रेसीला धोका आहे असं ते वाक्य सांगत आहे. तुम्हाला डिस्कस करायचं आहे, त्याला अनालाइज करायचं आहे. अगेन सो बेसिकली द क्वेश्चन फोकसेस ऑन द रोल ऑफ पार्लमेंट इन डेमोक्रेसी आणि भारतामध्ये पार्लमेंटचा जो काही फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये कसा त्याचा आपण म्हणू शकतो की बाबा डिक्लाइन झालेला आहे. आणि त्याच्यामुळे डेमोक्रेसीला किंवा आपल्या काय चॅलेंजेस आलेले आहेत, काय येऊ शकतात त्याच्यावरती थोडीफार चर्चा करायची आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये यू शुड टॉक अबाउट पार्लमेंट. पार्लमेंट काय आहे, तो सुप्रीम लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे आणि ती आपल्या इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी कॉर्नरस्टोन बॉडी मानली जाते. तिथे काय होतं, लॉज बनवले जातात, त्याच्यावरती डिबेट केलं जातं, एक्झिक्युटिव्हला अकाउंटेबल धरलं जातं आणि लोकांचे जे काय आहेत पब्लिक ग्रीव्हन्सेस आहेत तर त्यांना तिथे मेन्शन केलं जातं. ते फाइंड व्हॉइस फॉर पब्लिक फाइंड व्हॉइस इन पार्लमेंट. परंतु बघा इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही पुढे कशाबद्दल बोलणार ती थोडीशी झलक तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये देणं गरजेचं आहे. डेकेड्स ऑफ डेटा काय सांगत आहे किंवा डिस्ट्रप्शन होत आहे, डिक्लाइनिंग सिटिंग्स होत आहे, डिबेट क्वालिटीमध्ये श्रिंकिंग होत आहे. तर हा जो आहे पार्लमेंटचा वरिंग पिक्चर आपल्याला दाखवतो. कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट जो आहे तो फेल होत आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याची लेजिटिमसी जी आहे ती वाचवणं सध्या टायमाची गरज आहे. बॉडीमध्ये लक्षात घ्या थोडेफार क्वांटिफाईंग डेटा बघायला गेलं, ऍव्हरेज सिटिंग 1950च्या दशकामध्ये आपल्याला 120 days पर इयर सापडत होतं. प्रेझेंटली बघायला गेलं तर इट हॅज रिड्यूस डाऊन बाय 50%, 60 to 70 days पर इयर ते होत आहे. बिल पास विदाउट डिबेट 2014 पासून डिबेट न करता जास्तीत जास्त बिल जे आहेत ते पास होण्याचे आपल्याला जे आहे ते प्रभाव आपल्याला दिसत आहे. म्हणून ह्या थोड्याशा चिंताजनक बाबी आहेत. तर डायमेन्शन्स बघा, डिक्लाइनचे डायमेन्शन्स त्याला मी वेरियस घटकमध्ये डिवाइड केलेला आहे. लेजिस्लेटिव्ह डायमेन्शन तर बिल विदाउट स्क्रुटिनी पास होत आहे. फॉर एक्झाम्पल द्या फार्म लॉज, लेबर कोड्स यांच्यावरती डिस्कशन न होता, स्क्रुटिनी न होता हे बिल पास करण्यात आलेले आहेत. हा, जरी ऑपोजिशन वाल्यांनी ह्याच्यावरती विरोध केला होता, वॉकआउट केलं होतं,
कमिटी एक्झामिनेशन पण बायपास करण्यात आलेली होती. दुसरं पार्लमेंटचा रोल काय, एक्झिक्युटिव्ह अकाउंटेबिलिटी. आता एक्झिक्युटिव्हला अकाउंटेबिलिटी पार्लमेंट कशा प्रकारे करतं, प्रश्न विचारतो, 0 आवर्स, क्वेश्चन आवर्स. तर आपल्याला काय दिसत आहे, तर ह्याच्यामध्ये पण इरोजन होताना दिसत आहे. तर प्रोडक्टिव्ह क्वेश्चन आवर्स जे आहेत त्यांचं डिक्लाइन होताना आपल्याला दिसत आहे. मिनिस्टर जे आहेत ते तोंडी उत्तर देण्याऐवजी रिटर्न कंटेक्स्ट मध्ये रिप्लायज देत आहे, म्हणून ओरल स्क्रुटिनी होत नाहीये, अकाउंटेबिलिटी वीक होत आहे. इन्स्टिट्यूशनल डायमेन्शन मध्ये पण आपल्याला डिक्लाइन दिसत आहे. नक्की काय होत आहे, तर बाबा कमिटी स्टेज जी आहे ती बायपास होत जाते. बिल पास करत असताना कमिटीजकडे ते रेफर केलं जातं, तेही जे आहे डिक्लाइन मध्ये आपल्याला दिसत आहे. हा, तर लक्षात घ्या, 14 लोकसभाने साधारणपणे 71% बिल्स जे आहेत पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीकडे रेफर करण्यात आली होती. परंतु लक्षात घ्या, 17 लोकसभाच्या कंटेक्स्ट मध्ये बघायला गेलं तर नियर अबाउट त्याचा जो डिक्लाइन आहे तो किती पर्सेंट झालेला आहे, 25% पर्यंत प्री लेजिस्लेटिव्ह स्क्रुटिनी आपल्याला होताना दिसत आहे. अजून कुठला इश्यू आहे डिक्लाइनचा, कंडक्टच्या बाबतीत डिस्ट्रप्शन होत आहे, सस्पेन्शन होत आहे. हा, रेकॉर्ड सस्पेन्शन झालं एमपीचं 146 इन विंटर सेशन इन 2023. आणि लक्षात घ्या, ऑर्केस्ट्रेटेड डिस्ट्रप्शन्स आहेत आणि हे ठरवून केलं जातं, त्याच्यामुळे पब्लिक मनी, क्रॉर्स ऑफ पब्लिक मनी वेस्ट होत आहे सिटीजन रिप्रेझेंटेशनचे. पुढे कॉन्स्टिट्युशनल कन्सर्न्स पण आहेत डिक्लाइनच्या बाबतीच्या. हा डायमेन्शन बघायचा तर जास्तीत जास्त ऑर्डिनन्स आर्टिकल 123चा रूटचा वापर करण्यात आलेला आहे. हा, सो ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ह्याच्या मार्फत जे आहेत पार्लमेंटला बायपास करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, म्हणून थोडक्यात एक्झिक्युटिव्हचं इम्पेशन्स दिसत आहे आणि डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसीचा डाऊनफॉल दिसत आहे असं आपण सांगू शकतो. अजून काही इश्यू आहे तर बाबा अँटी डिफेक्शनच्या डायमेन्शनने जर बघायला गेलं तर 10th शेड्यूलचा गैरवापर करण्यात आलेला आहे. अँटी डिफेक्शनमुळे लक्षात घ्या, हा बाबा एक तर बरोबर आहे की बाबा स्टॅबिलिटी तर येणार आहे हा सरकारला, पार्टीमध्ये जे आहे पार्टी सिस्टम ती प्रमोट होईल, परंतु लेजिस्लेचरला सायलेन्स केलं जातं. एमपीज कॅनॉट वोट अगेन्स्ट पार्टी इव्हन ऑन क्रिटिकल लेजिस्लेटिव्ह मॅटर्स. सो त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पडताना दिसत आहे. काय रिफॉर्म्स, थोडेफार रिफॉर्म सांगा बाबा. जे बिल जर रेफर करायचं ते मॅन्डेटरी करा, बरोबर आहे. हे तर लक्षात घ्या. PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च जी काय एनजीओ आहे, संस्था आहे, आणि महादेव मेनन कमिटी यांनी पण हे सांगितलेलं आहे. हा, पार्लमेंटरी कॅलेंडर मिनिमम 100 सिटिंग तुम्ही करा, फिक्स करा ते अॅन्युअली लॉ बनवून. अँटी डिफेक्शन लॉला रिफॉर्म करा थोडंफार जे आहे. सो कन्सायन्स वोटिंग चालू करा, नॉन कॉन्फिडन्स मोशन्स च्या वेळेस कन्सायन्स वोटिंग करणं गरजेचं आहे. स्पीकरचं जे ऑफिस आहे त्याला थोडं स्ट्रेंथन करा, थोडंसं बाय पार्टिशन करा. हा, सिलेक्शन प्रोसेस जरा चांगली करा. तर ह्या थोडेफार जर आपण चेंजेस केले तर नक्कीच त्याला स्ट्रेंथन करण्यात येऊ शकतं. आंबेडकरांचं स्टेटमेंट तुम्ही देऊ शकता. आंबेडकर म्हणतात, पार्लमेंट मस्ट डिबेट अँड डिस्कस. अ पार्लमेंट दॅट डज नॉट डिबेट हॅज नो राईट टू एक्झिस्ट. असं कोण म्हणतं आपल्याला, डॉक्टर BR आंबेडकर हे जे आहे हे म्हणताना दिसत आहे. पण ह्या डायमेन्शन मध्ये पण तुम्ही उत्तर लिहू शकला असता. कन्क्लुजन मध्ये लक्षात घ्या, पार्लमेंटची हेल्थ जी आहे डेमोक्रेसीची हेल्थ सांगते असं तुम्ही म्हणू शकता. ज्यावेळेस लॉ पास केला जातो डिबेट न करता, क्वेश्चन न करता, हा मेंबर्सला सस्पेंड केलं जातं, हा पार्लमेंटरी डेकोरम सफर करतं, सिटिझनचे व्हॉइस सायलेन्स झाल्यासारखं आपल्याला वाटतं. ठीक आहे, सो इन्स्टिट्यूशनल चेंजेस करणंच फक्त गरजेचं नाही, पॉलिटिकल कल्चर थोडंफार आपण बदलणं तेही गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, सो पार्लमेंटला रिव्हायटलाइज करणं ही एक प्रोसिजरल एक्सरसाइज नाही, पण ती एक डेमोक्रेटिक इम्पेरेटिव्ह आहे. डेमोक्रेसीसाठी ते महत्वाचं आहे, प्री कंडिशन आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन अगेन फॉर 10 मार्क. एक्सप्लेन द रोल ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी इन एन्शोरिंग गुड गव्हर्नन्स अँड प्रमोटिंग ट्रान्सपरन्सी. सिंपल क्वेश्चन. ज्युडिशरी गुड गव्हर्नन्स कसं प्रमोट करते आणि ट्रान्सपरन्सी कशी प्रमोट करते, तसंच एक्झिक्युटिव्ह गुड गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरन्सी कसं प्रमोट करते, त्या डायमेन्शन मध्ये हे डायरेक्ट उत्तर लिहायचं होतं. म्हणून सुरुवातीला तुम्ही गुड गव्हर्नन्सच्या डायमेन्शननी स्टार्ट करणं गरजेचं होतं. यू शुड हॅव टॉक्ड अबाउट गुड गव्हर्नन्स. सो गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, तर बेसिकली इट इज कॅरेक्टराइज्ड बाय अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, रूल ऑफ लॉ, सिटीजन पार्टिसिपेशन. दीज आर सम ऑफ द फेसेट्स ऑफ गुड गव्हर्नन्स तुम्ही सांगू शकता. आणि हे बेसिकली फंक्शनल डेमोक्रेसीचे बेडरॉक प्रिन्सिपल मानले जातात. बरोबर आहे. आता आपल्या कंटेक्स्ट मध्ये आता क्वेश्चन कशावर आहे, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी आहे, मग त्या डायमेन्शन मध्ये लिहा. तर एक्झिक्युटिव्ह काय करते, पॉलिसी इम्प्लिमेंट करतं, आणि ज्युडिशरी काय करतं, तर आपले राईट्स एन्फोर्स करतं आणि चेक ओव्हर पॉवर्स ठेवतं. कोणीही आपल्या पॉवरचा गैरवापर करू नये त्याच्यावरती चेक ठेवणं त्यांचं काम आहे. जरी दोघांचे रोल कॉम्प्लिमेंटरी असले तरी ह्यांच्यामध्ये टेन्शन्स आहेत. बरोबर आहे. सो त्यांच्यामध्ये ओपेसिटी आणि आर्बिट्ररीनेस जे आहे लक्षात येते, ते जे आहे आपल्याला त्याच्यावरती चेक ठेवणं गरजेचं आहे. इज इट क्लिअर?
सो की एक्झिक्युटिव्ह टूल काय आहे, तर बाबा RTI ऍक्ट आहे, जो एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स वरती आपल्याला एक ट्रान्सपरन्सी आणण्यास मदत करतं. ज्युडिशियल टूलच्या बाबतीत आपण PI बद्दल बोललं पाहिजे, ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल बोललं पाहिजे. आणि गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स डायमेन्शन मध्ये आपला जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 16 इन्स्टिट्यूशन हे जस्ट असलं पाहिजे, ह्याच्याबद्दल तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. रोल ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टली तुम्ही 2 पार्ट मध्ये डिवाइड करू शकला असता. रोल ऑफ एक्झिक्युटिव्ह पहिले डिस्कस करा, त्याच्यानंतर रोल ऑफ ज्युडिशरी. रोल ऑफ एक्झिक्युटिव्ह काय, पॉलिसी आणि लेजिस्लेशन. ट्रान्सपरन्सी आर्किटेक्चर असणं गरजेचं आहे. त्या टेक्स्टमध्ये आपल्याला RTI सापडतो, त्या कंटेक्समध्ये आपल्याला लोकपाल ऍक्ट सापडतो, ओम्बड्समन जे आहेत, आणि ई गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह सापडतात. या 3 डायमेन्शन मध्ये तुम्ही लिहू शकता की बाबा हाऊ एक्झिक्युटिव्ह इज प्रमोटिंग दिस. अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम बघायला गेलं तर ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम आपण जे आहे ते स्थापन केलेले आहेत. अपार आहे, हा, किंवा प्रगती प्लॅटफॉर्म आहे, हा. वेलफेअर डिलिव्हरीसाठी आपण चालू केलं DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हा, आणि जॅम ट्रेनिंग, जनधन आधार मोबाईल. लक्षात, त्यामुळे मिडल मॅन रिड्यूस झाले, एलिमिनेट झाले, लिकेजेस रिड्यूस झालेले आहेत, हा, आणि स्पेंडिंग जे आहे ती ट्रान्सपरन्स झाली, समथिंग अराउंड 2.73 लाख करोड, हा, सेव्हिंग्स आपण ते केलेले आहेत. लिमिटेशन्स बाबतीत जर बघायला गेलं एक्झिक्युटिव्हच्या कंटेक्टमध्ये, एक्झिक्युटिव्ह ऑपेसिटी लक्षात आहे. आता एक्झिक्युटिव्ह स्ट्रक्चरमध्ये जरी चांगला पॉझिटिव्ह पॉईंट असला तरी थोडंफार बॅलन्स निगेटिव्ह पण इश्यू आहे. फॉर इलेक्ट्रॉल बॉन्डचा इश्यू होऊन गेला आहे. 2019 मध्ये RTI ऍक्ट मध्ये थोडेफार चेंजेस करण्यात आले, त्याच्यामुळे RTI ऍक्ट जो आहे त्याला डायल्यूट केला असं म्हटलं क्रिटिक्स म्हणत आहेत. इकॉनॉमिक डेटा ते विथहोल्ड करतात, हा, फॉर एक्झाम्पल GDP, अनएम्प्लॉयमेंट या डायमेन्शन मध्ये. तर थोडंसं एक्झिक्युटिव्हचं जे आहे फुल ट्रान्सपरन्सी पुढे ॲम्बिव्हॅलन्स आहे असं आपण म्हणू शकतो. रोल ऑफ ज्युडिशरी, ज्युडिशरीच्या रोलच्या बाबतीत बघायला गेलं तर बाबा हाऊ इट इज प्रमोटिंग ट्रान्सपरन्सी, हाऊ इट इज प्रमोटिंग गुड गव्हर्नन्स. सो यू शुड टॉक अबाउट ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू करून त्या एक्झिक्युटिव्हच्या जी एक्सेस पॉवर आहे किंवा त्यांच्या आर्बिट्ररीनेस आहे त्याला चेक करतं. कित्येक साऱ्या गोष्टी कोर्टाने जे आहे ज्युडिशियल रिव्ह्यू करून हा आर्बिट्ररी ऑर्डर्सला स्ट्रक डाऊन केलेला आहे. एक्झाम्पल द्या, राईट टू प्रायव्हसी, कुट्टुस्वामी केस, हा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍज अ पार्ट ऑफ 19(1)(a), हा, त्याला आज फंडामेंटल राईटचा एक पार्ट आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. अजून काय करत आहे ज्युडिशरी, कशा मार्फत करत आहे, PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ह्याचा वापर करून जे आहे जस्टिस जे आहे त्याचा ऍक्सेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत होईल असं बघितलं जातं. हा, तर बेसिकली या PIL ने आपल्या गव्हर्नन्स सिस्टमला ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल विनीत नारायणचे CBI इंडिपेंडन्स केस, विशाखा वर्कप्लेस सेफ्टी केस, तर आज कोर्ट जे आहे ते ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट होत आहे इन पॉलिसी करेक्शन. पॉलिसी चुकीची होत असेल तर पॉलिसी बनवण्यापासून तर पॉलिसी करेक्ट करण्यामध्ये त्यांचा रोल होताना आपल्याला दिसत आहे. अजून एक इश्यू येतो तो म्हणजे कुठला, तो अकाउंटेबिलिटीचा. तर हाऊ ज्युडिशरी इज प्रमोटिंग अकाउंटेबिलिटी थ्रू कंटेम्प्ट अँड कंप्लायन्स. ठीक आहे, तर कोर्ट जे आहे मॉनिटर करत आहे इम्प्लिमेंटेशन, कॉम्प्लायन्स रिपोर्ट मागतं, कमिशनचे रिपोर्ट चेक करतं, एमिनस क्युराय जे आहेत, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स जे आहेत, ठीक आहे, ग्राउंड लेवल ऍक्शन्स काय आहेत त्याच्या मार्फत ते कंटेम्प्ट आणि कॉम्प्लायन्सच्या मार्फत ते करत आहे. लिमिटेशन पण आहे ज्युडिशरीचा ह्याच रोलचा निगेटिव्ह पार्ट जर बघायला गेलं तर ते काही दे हॅव ओव्हर स्ट्रेच इट सेल्फ, ज्युडिशियल ओव्हर रीचचे कन्सर्न्स वाढत जातात. ह्यामुळे थोडक्यात ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर स्पीडमध्ये फारच इंटरफेअर करत आहे असं म्हटलं. ज्युडिशियल अपॉइंटमेंट जे आहेत त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आपल्याला दिसत नाही. अपॉइंटमेंटच्या बाबतीत कॉलेजियम सिस्टम मांडली जाते. हा, पेंडन्सी ऑफ केसेस आपल्याला सापडतात, समथिंग अराउंड 5 crore केसेस हे पेंडंट आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. हा, आणि सुमोटो ऍक्टिव्हिझम जे आहे ज्युडिशरीचं थोडं ब्लड आहे. हा, तर थोडंसं गव्हर्नन्स आणि ऍडज्युडिकेशन मध्ये थोडंसं जर ऍक्टिव्हिझम जे आहे ते ओव्हररीच होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यामुळे एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी ह्या स्ट्रक्चरमध्ये पण प्रॉब्लेम, वादविवाद आपल्याला होताना दिसत आहे. लक्षात घ्या, गुड गव्हर्नन्ससाठी रिलेशनशिप जी आहे या दोघांमध्ये ती कन्स्ट्रक्टिव्ह असणं गरजेचं आहे, परंतु ती कॉन्फ्रंटेशनल नको आहे. सेकंड ARC 2027 त्यांचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सपरन्सीच्या बाबतीत असं म्हटलं, ट्रान्सपरन्सी इज नॉट जस्ट अ प्रोसिजरल व्हर्च्यू, इट इज द ऑक्सिजन ऑफ डेमोक्रेसी. सेकंड ARC त्यांनी हा रिपोर्ट मांडलेला हे वाक्य दिलं, तर ह्याचाही तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे, सो एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी ह्यांच्या एकट्याच्या खांद्यावरती गुड गव्हर्नन्स टिकू नये, दोघांनी चांगल्या पद्धतीने हा जे आहेत एकत्रितरित्या कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने काम करणं गरजेचं आहे, तेव्हा जाऊन ह्या गोष्टी होऊ शकतात. ह्या असं जे आहे तुम्ही कन्क्लुजन मध्ये मांडू शकता. इज इट क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. इट इज बेस्ड अपॉन पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, म्हणजे हा थोडक्यात अमेंडमेंटशी रिलेटेड होता, अमेंडमेंट पॉवर आणि बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन ह्या कंटेक्स्ट मध्ये होता. हा क्वेश्चन 250 वर्ड्सला विचारण्यात आला होता. इट वॉज फॉर 15 मार्क्स. थोडंसं कंटेंट मध्ये तुम्हाला वाट करणं गरजेचं. क्वेश्चन सिंपल आहे.
पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज वाईड बट नॉट अनलिमिटेड. हा एक स्टेटमेंट दिलेला आहे की बाबा पार्लमेंट जे आहे संविधानाचं अमेंडमेंट करू शकतो. कुठल्याही प्रोव्हिजन वाईड आहे परंतु ती अनलिमिटेड नाही. मग त्याच्यावरती काही ना काहीतरी आपण म्हणू शकतो रिस्ट्रिक्शन आहेत. या कंटेक्स्ट मध्ये तुम्हाला सांगायचं किंवा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन आणि रिसेंट कॉन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंटने वरचं स्टेटमेंट जे आहे ते एक्सप्लेन करायचं आपल्याला आहे. ठीक आहे. सो द क्वेश्चन इज सिंपल. फोकसिंग अपॉन पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. ते कितपत वाईड आहे, त्याची व्याप्ती स्कोप किती आहे आणि ती अनलिमिटेड पण नाहीये. हा म्हणजे त्याच्यावरती काही ना काहीतरी मर्यादा आहे. आणि ह्या दोन डायमेन्शन जे आहेत ते आपल्याला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन आणि रिसेंट कॉन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंटच्या आधारावरती ते एक्सप्लेन करायचं आहे. सिंपल बट नॉट दॅट इझी टू राईट. ठीक आहे. सो पार्लमेंटची अमेंडमेंट पॉवर जी आहे इंट्रोडक्शन मध्ये यू शुड टॉक अबाउट आर्टिकल 360 की बाबा आर्टिकल 368 पार्लमेंटला कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची पॉवर देते. आणि 1950 पासून तर आतापर्यंत जर बघायला गेलो तर साधारणपणे अप्रॉक्सिमेटली 106 अमेंडमेंट झालेले आहेत. ठीक आहे. 106 रिझर्वेशन फॉर वुमेन आपण दिलेले आहे. लक्षात येते. परंतु ही पॉवर कशी आहे सॉवरिन नाहीये कारण ती अनलिमिटेड नाही आहे. बरोबर. सुप्रीम कोर्टने बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइनचा आविष्कार करून लक्षात घ्या कुठल्या केसमध्ये केशवानंद भारती केस त्याच्यामध्ये जे आहेत पार्लमेंटच्या बाबतीत एक 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 गोष्ट सांगितली की पार्लमेंट कॅन अल्टर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन परंतु इट कॅनॉट डिस्ट्रॉय द कॉन्स्टिट्यूशन इंडेस्ट्रक्टिबल कोड. त्या डायमेन्शन मध्ये हा एक इंट्रोडक्शन तुम्ही बनवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तो एक्सपान्सिव्ह आहे परंतु त्याला रिस्ट्रिक्शन आहे. सो थोडासा डेटा अमेंडमेंट केशवानंद भारती केस आणि या जजमेंटच्या बाबतीत जर बघायला गेलं तर ती केसेस आतापर्यंतचं लार्जेस्ट एव्हर जज बेंच 13 जज बेंच होती असं म्हटलं जातं. बॉडीमध्ये पहिलं तुम्ही पार्लमेंटच्या व्याप्ती अमेंडमेंट करायची व्याप्ती काय आहे ती सांगा. आर्टिकल 368 बघायला गेलं तर ब्रॉड अमेंडिंग स्कोप आहे. पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट कुठल्याही संविधानाचा कुठलाही पार्ट कुठलाही आर्टिकल ते अमेंड करू शकतं. इज इट क्लिअर. आणि लक्षात घ्या ही जी पॉवर आहे बेसिकली पार्लमेंटने जी आहे 24th अमेंडमेंट 1971च्या अंतर्गत स्वतःकडे हा अमेंडमेंट करून प्राप्त करून घेतलेली आहे. आणि ह्या केसच्या कंटेक्स्ट मध्ये आपल्याला येते गोलकनाथ केस. गोलकनाथ केस बेसिकली इट रिस्ट्रिक्टेड पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड फंडामेंटल राईट्स आणि त्या कंटेक्स्ट मध्ये ह्याला ओव्हरटर्न करण्यासाठी पार्लमेंटने जे आहे 24वी घटना दुरुस्ती करून आपल्या स्वतःची सुप्रीमसी जी आहे ती असर्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सुप्रीमसीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आपल्याला केशवानंद भारती केसमध्ये ज्युडिशियरी त्याच्यामध्ये बॅलन्स जे आहे ते आणण्याचा प्रयत्न केला आणि बेसिक स्ट्रक्चर लिमिट जे आहेत अमेंडमेंट वरती लावण्यात आलेली आहे. तर पार्लमेंट कॉन्स्टिट्यूशनच्या सगळ्या प्रोव्हिजन सगळे काही पार्ट सगळे काही प्रोव्हिजन्स अमेंड करू शकतो परंतु काय अमेंड करू शकत नाही तर बेसिक स्ट्रक्चर जो आहे तो अमेंड करू शकत नाही. हा फॉर एक्झाम्पल काही बेसिक स्ट्रक्चर जे आहेत जे मानले जातात त्याच्याबद्दल काही पॉइंट्स लिहा कुठले कुठले आपलं बेसिक स्ट्रक्चर मानण्यात आले. बेसिक स्ट्रक्चरची जी आहे एव्होल्युशन थोड्या प्रकार सांगणं गरजेचं आहे. गोलकनाथ केस 1967 सुप्रीम कोर्टने सांगितलं की फंडामेंटल राईट्स कॅनॉट बी अमेंडेड. पार्लमेंटने रिॲक्ट करून 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती करून आपल्याला सुप्रीम बनवण्याचा प्रयत्न केला. 73 केशवानंद भारती केस 13 बेंच जज बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन जो आहे त्याचा उगम आपल्याला दिसत आहे आणि हे पार्लमेंट आणि ज्युडिशरी मधला जो डिस्प्यूट आहे तो त्याला सेटल करतो. 1990 साली मिनर्वा मिल्स केस 42nd अमेंडमेंटचे डीपीएसपीला जर त्यांनी सर्वश्रेष्ठ बनवलेलं होतं त्याला स्ट्रक डाऊन करण्यात आलं आणि आय.आर. कोहेलोस ह्या केसमध्ये 9th शेड्यूलला जी इम्युनिटी प्राप्त होती ज्युडिशरी पासून ती जी आहे ती काढून टाकण्यात आली. सो हे थोडं एव्होल्युशन अशा पद्धतीने झालं. आणि रिसेंट कॉन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही बघा तो बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन आल्यानंतरही लक्षात घ्या त्याचा त्या कंटेक्स्ट मध्ये आपण 2 अमेंडमेंट जे महत्वाचे आहेत ते आपण करू शकतो. ते चॅलेंज करण्यात आले होते. एक तर आहे 103 घटना दुरुस्ती 103rd अमेंडमेंट 2019 आणि 99th अमेंडमेंट 2014. 99th अमेंडमेंटने एनजॅक नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जजेसच्या अपॉइंटमेंट हायर ज्युडिशरीच्या जजेसच्या अपॉइंटमेंटसाठी कमिशन आणली होती आणि सुप्रीम कोर्टने जे आहे ह्या घटना दुरुस्तीला जे आहे स्ट्रक डाऊन केलं कारण ते बेसिक स्ट्रक्चरच्या अगेन्स्ट जात आहे. इंडिपेंडेंट ज्युडिशरी हा बेसिक स्ट्रक्चर आहे असं त्यांनी मानलं. आणि 103 घटना दुरुस्ती जी झाली होती बेसिकली इट वॉज डन फॉर इकॉनॉमिक वीकर सेक्शन्स रिझर्वेशन. लक्षात घ्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइनचा वापर इथेही झाला होता परंतु ह्याच्या बाबतीत पार्लमेंटच्या ह्या अमेंडमेंटला सुप्रीम कोर्टने
अपहेल्ड केलेला आहे, त्याला खारिज केलं नाही आणि 10% कोटा जो आहे तो EWS ला देण्यात आला. ठीक आहे. सो मायनॉरिटी म्हणत होती की बाबा EWS चा जो कोटा देण्यात आलेला आहे ते इक्वॅलिटीच्या विरोधात जात आहे. मेजॉरिटी जे आहे ते डिसएग्री झाले आणि थोडक्यात आपल्याला या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन मध्ये थोडंसं इव्होल्युशन होताना आपल्याला दिसत आहे. क्रिटिकल अनालिसिस लक्षात घ्या, त्याच्यामध्ये हेच लिहायचं की बाबा हा बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते एक कॉन्टेस्टेड डॉक्ट्राईन आहे, परंतु नक्कीच त्याने आपल्या संविधानाच्या कंटेक्समध्ये म्हणा किंवा आपल्या पॉलिटिकल सिस्टीम मध्ये म्हणा, हा आर्बिट्ररीनेस किंवा पार्लमेंटरी सुप्रीमसी म्हणा, हा हे थोडं रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि कॉन्स्टिट्यूशन सुप्रीमसी प्रमोट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो जस्टिस HR खन्ना केशवानंद भारती केसमध्ये जज होते, त्यांनी ह्या केसमध्ये हे सांगितलंय की कॉन्स्टिट्यूशन नॉट मिअर अ डॉक्युमेंट ऑफ गव्हर्नन्स, इट इज अ सोशल डॉक्युमेंट अँड पार्लमेंट कॅनॉट यूज आर्टिकल 368 टू अब्रोगेट इट्स आयडेंटिटी, असं ते म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो वाईड आहे अंडर 368 पार्लमेंटची पॉवर एकदम वाईड आहे, सगळे आर्टिकल अमेंड करू शकतात, बट अनलिमिटेड नाही. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन ते इन्शुअर करतं तेव्हा हे जे अमेंडमेंट्स आहेत ते कॉन्स्टिट्यूशनला सबवर्च करणार नाही. आपल्याला दिसत आहे की एनजॅक आणि EWS चा डिबेट कन्फर्म करतं की बाबा ही जी बाउंड्री ही लाईव्ह आहे, कंटेस्टेड आहे. अल्टिमेटली तुम्ही हे सांगा किंवा डॉक्ट्राईन रिफ्लेक्ट्स अ डीपर कॉन्स्टिट्यूशनल ट्रूथ that in democracy even the sovereign legislature derives the authority from the constitution and cannot turn that instrument against itself. हे खूप छान वाक्य आहे, तुम्ही वापरू पण शकता फ्युचरच्या कुठल्याही आन्सर. ठीक आहे. सो बेसिकली बेसिक स्ट्रक्चर दाखवून दिलं तर जरी सरकार जी आहे जरी लेजिस्लेचर सॉव्हरीन असले तरी त्यांची ऑथॉरिटी कॉन्स्टिट्यूशन मधून येते, कॉन्स्टिट्यूशन सुप्रीमसी ते प्रमोट करतात. नेक्स्ट क्वेश्चन, इट वॉज बेसिकली ऑन डेव्होल्युशन इंडेक्स, बरं, पंचायत डेव्होल्युशन इंडेक्स, आणि त्यांनी एक वाक्य दिलेलं आहे, द डेव्होल्युशन इंडेक्स सर्व्स ॲज अ टूल फॉर स्ट्रेंथनिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम and local self-governance, enabling states to identify areas for improvement and adopt best practices for more empowered and effective पंचायत. तर डेव्होल्युशन इंडेक्स काय आहे आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, क्वेश्चन जरी मोठा दिसला, क्वेश्चन सोपा आहे. डेव्होल्युशन इंडेक्स काय आहे आणि ह्याचा वापर लक्षात घ्या कोऑपरेटिव्ह फेडरलसाठी कशी केला जाईल, लोकल सेल्फ गव्हर्नन्स चांगल्या पद्धतीने करण्यासाठी कसं केलं जाईल, स्टेटला ते कसं मदत करेल, बरोबर, की बाबा कुठल्या एरियाजमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट कसं करता येईल, इम्प्रुव्हमेंट कशी करता येईल, बेस्ट प्रॅक्टिसेस आपण कशा अडॉप्ट करू शकतो. थोडक्यात क्वेश्चन मध्येच आन्सर लपलाय असं मला दिसत आहे. ठीक आहे. त्याला एम्पॉवर कसं करेल पंचायतला, इफेक्टिव्ह कसं करेल, त्या टाईपवरती प्रश्न आहे आणि त्यांनी विचारलं हेच जे आहे तुम्ही पंचायत डेव्होल्युशन इंडेक्स 2024च्या आधारे तुम्ही हे सांगा. म्हणून लक्षात घ्या, यू शुड फर्स्ट टॉक अबाउट पंचायती राज, यू शुड टॉक अबाउट द अमेंडमेंट. पंचायती राज रिलेटेड अमेंडमेंट कुठलं म्हटलं जातं, 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इकडनं इंट्रोड्यूस करा. आणि बेसिकली पंचायत सिस्टमचं महत्व काय आहे, तर बेसिकली इट इज अ युनिट ऑफ जेन्युइन सेल्फ गव्हर्नन्स. आणि त्याला फंक्शनरीज आणि फंड्स मार्फत आपण एम्पॉवर्ड करत आहोत. लक्षात गेलं. देन यू ऑल्सो टॉक अबाउट पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स, कारण त्याच्यावरती हा प्रश्न आहे. बेसिकली हा पब्लिश कोण करतं, इट इज पब्लिश बाय मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज. आणि बेसिकली हे काय करतं, इट बेसिकली मेजर्स द एक्सटेंट टू विच स्टेट्स हॅव ट्रान्सलेटेड द कॉन्स्टिट्यूशनल प्रॉमिस इनटू ग्राउंड रियालिटी. कॉन्स्टिट्यूशन ज्या पद्धतीने पंचायती राज सिस्टम इम्पोज करण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी सांगतो ते प्रत्यक्षात झालं आहे का नाही झालेलं आहे, त्या आधारावरती त्याचा रियालिटी चेक आपल्याला हा डेव्होल्युशन इंडेक्स देतो. आणि हा जो PDI आहे पंचायत डेव्होल्युशन इंडेक्स 2024 त्यांनी 28 स्टेटला रँक केलेला आहे आणि एक बेसिकली एक डायग्नोस्टिक करण्यासाठी, बेंचमार्किंगसाठी, कॉन्स्टिट्यूशनल फेडरलिझमसाठी, बॉटम अपसाठी हा जो इंडेक्स आहे तो महत्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. बॉडीमध्ये 5 मेजरमेंट डायमेन्शन्स आहेत ह्या PDIच्या, फ्रेमवर्क अँड ऑटोनॉमी. ठीक आहे. तर बाबा पंचायती राजचा फ्रेमवर्क किती स्ट्रॉंग आहे, ऑटोनॉमी किती देण्यात आलं त्यांना, स्वायत्त किती, त्याच्या आधारावरती काही गुण आहेत. त्याच्यानंतर फंक्शन्स डिव्हॉल्व, त्यांना किती फंक्शन्स तुम्ही डिव्हॉल्व, स्टेटने किती फंक्शन्स त्यांना दिलेले आहेत, ट्रान्सफर केलेले आहेत, फायनान्स अँड फिस्कल पॉवर्स किती दिलेले आहेत, त्यांची कॅपॅसिटी, फंक्शनरीज काम करण्यासाठी जी लोक आहेत उपयुक्त आहेत का नाही आहेत, आणि त्यांच्यामध्ये अकाउंटेबिलिटी ट्रान्सफरन्सी कुठल्या 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 कंटेक्समध्ये आहे. तर ह्या 5 डायमेन्शनवरती हा जो आहे डेव्होल्युशन इंडेक्स जो आहे तो काढण्यात आलेला आहे. हा 2024चा जो स्नॅपशॉट जर बघायला गेलं, टॉप परफॉर्मर केरळ आहे, कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे. मिड रेंजमध्ये आपल्याला महाराष्ट्र, गुजरात सारखे स्टेट सापडतात आणि सगळ्यात लास्टला किंवा लॅगिंग स्टेट्समध्ये UP, बिहार, राजस्थान अशा सारख्या बॉडी सापडतात. त्यांच्या की स्ट्रेंथ्स काय आहेत आणि की इश्यूज काय आहेत ते मी इथे थोडक्यात मांडलेले आहे. ठीक आहे. फॉर केरळला फिस्कल डेव्होल्युशन सापडत आहे, ओन रिसोर्स जनरेट ते करतात पंचायती राज इन्स्टिट्यूशन. कर्नाटकामध्ये प्लॅनिंग डिसेंट्रलाइज आहे. ग्रामपंचायतचे जे ऑफिसर इलेक्टेड आहेत त्यांचा खरं म्हणजे रिअल पॉवर्स आहे, डेलिगेटेड पॉवर्स नाही. तमिळनाडूच्या बद्दल त्यांचं जे सोशल ऑडिट आहे ते रोबस्ट आहे. मग त्यामुळे ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी प्रमोट होते. महाराष्ट्रामध्ये पण
फंक्शनल रेव्होल्युशन आहे स्ट्रॉंग, फिजिकल ऑटोनॉमी थोडंसं वीक आहे. आर्थिक स्वायत्ता थोडी नाही आहे. आणि युपी बिहार तर सॉरी स्टेटमध्ये आहेत, पॅरल बॉडी सापडतात, स्टाफ ट्रान्सफर केला जात नाही, त्यांच्याकडे स्वतःचे खर्च करण्यासाठी, रेव्हेन्यू गॅदर करण्यासाठी काही सुखसोयी उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. इज इट क्लिअर? सो पंचायत डेव्होल्युशन इंडेक्स ॲज अ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम काय स्ट्रेंग्स आहेत? हा बेंचमार्किंग केलं जातं, हा बरोबर आहे, बेंचमार्क ठेवले जातात म्हणून जे काही स्टेट जे लॅगिंग बिहाइंड आहे, हा बरोबर कंपॅरिझन होतं आणि ते पण बेसिकली दुसऱ्यांचे मॉडेल्स, फिजिकल मॉडेलचा वापर करून जे आहे कंपॅरिझन केल्यामुळे लॅगिंग स्टेट त्यांचे मॉडेल्स अडॉप्ट करू शकतात आणि स्वतःमध्ये सुधारणा आणू शकतात. अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी जी आहे त्याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर सोशल ऑडिट्स, ग्रामसभाच्या मीटिंगच्या फ्रिक्वेन्सी, ऑनलाईन फायनान्शियल रिपोर्टिंग, हा तर हे पीडीआय जे आहे ते अपवर्ड प्रेशर टाकत आहे स्टेट्सवरती की ते ग्रास रूटला अकाउंटेबल बनवण्यासाठी मदत करतील, फोर्स करतील. इन्सेंटिव्हायझेशन देण्यात आलंय. फॉर एक्झाम्पल फायनान्स कमिशनने आताच लिंक केलेला 15 फायनान्स कमिशनने जे स्टेटला जो ग्रांट दिला जातो ह्या या पंचायती राज इन्स्टिट्यूशनच्या परफॉर्मन्सवर आधारित तुम्हाला जे आहे 12.5% त्याच्यावरती आधारित ठरवल्या जाईल. पण हा पीडीआयचा स्कोर ते इन्फ्लुएन्स करणार आहे. एसडीजी बरोबर अलाइन करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण गोल्ड नंबर सिस्टीम, हा इन्क्लुझिव्ह इन्स्टिट्यूशन, ठीक आहे. आणि हा पीडीआय 2024 हा जो काही आपला जो डेव्हल्युशन इंडेक्स आहे, गॅप्स आणि लिमिटेशन पण आहे. आता त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की बाबा ह्या पंचायती राज बरोबर बाकीच्या पॅरल बॉडीज पण आपल्याला दिसत आहे. हा मूलभूत राज्यामध्ये पंचायतच्याच बरोबर हे ब्युरोक्रेटिक बॉडीज ज्या आहेत त्याही ठेवण्यात आल्या आणि त्या पीआरआयला बायपास करतात. मग अर्थच राहत नाही ना. फिजिकल गॅप पण आपल्याला दिसतो. आर्थिक आपण म्हणू शकतो की बाबा कमजोर आहेत आर्थिक दृष्ट्या. ओन रिसोर्स रेव्हेन्यू ऍबसेंट आहे. या पीआरआयला स्वतःचा रिव्ह्यू जनरेट करण्यासाठी रेव्हेन्यू जनरेट करता येत नाहीये. हा आणि मोस्टली हे जे ग्रामपंचायत आहे 95% प्लस डिपेंडेंट ऑन स्टेट ग्रांट्स, ठीक आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. हा मग पीडीआय मेजर्स मान्यता लक्षात घ्या, इंडेक्स मदत तर करत आहे, हा परंतु लक्षात घ्या की बाबा त्याला अजून चांगलं करण्यासाठी आपल्याला थोडंफार जे आहे पद्धतीने बदल करणं गरजेचं आहे. तर पीडीआय इंडेक्स जो आहे तो एक आपल्याला आईना दाखवतो, ठीक आहे. परंतु एक लक्षात घ्या, नुसतंच इंडेक्स असून चालणार नाही. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आपल्याला पंचायत सिस्टमला स्ट्रॉंग करण्यासाठी काही इफेक्टिव्ह स्टेप घेणं गरजेचं आहे. हा इंडेक्स जो आहे लक्षात घ्या, तर त्या डेव्होल्युशन टाइमलाईन्स देणं गरजेचं आहे. इंडिपेंडंट स्टेट फायनान्स कमिशन्स त्यांना थोडीफार पॉवर देणं गरजेचं आहे. डायरेक्ट फिजिकल ट्रान्सफर ग्रामपंचायतला होणं बघणं गरजेचं आहे. हे काही मेजर्स पण द्या की ज्याच्या मार्फत आपण पीआरआयला स्ट्रॉंग बनवू शकतो, ठीक आहे. सो यू कॅन यूज दिस. नेक्स्ट क्वेश्चन, इट वॉज एक्सप्लेन द पोझिशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ ग्राम पंचायत इन द पंचायती राज सिस्टम. ग्रामपंचायतचं महत्व काय आहे पंचायती राज सिस्टम, ह्याच्यावरती 250 वर्ड्स मध्ये 15 मार्कर क्वेश्चन्स आहेत. तर एक लक्षात घ्या, ग्रामपंचायत इज बेसिकली कसं ॲज द सोल किंवा आत्मा मानला जातो ग्रामसभा ग्रामपंचायतच्या बाबतीत. सो इंट्रोडक्शन मध्ये पंचायती राज बद्दल बोला. पंचायती राज बद्दल बोलत असताना महात्मा गांधीच्या इन्व्हेशन बद्दल बोला, त्यांचं विजन होतं किंवा विलेज सेल्फ रूल. आणि बेसिकली हेच आपण जे आहेत 73rd अमेंडमेंट थ्रू आर्टिकल 243 आणि 243O याच्या अंतर्गत जे आहेत 11 शेड्यूल हे चेंजेस करून हे आर्टिकल टाकून जे आहेत त्याला आपण इन्स्टिट्यूशनलाइज 3 टायर पंचायती राज सिस्टम इन्स्टिट्यूशनलाइज करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्या बेसमध्ये आपल्याला काय सापडते, 3 टायर पंचायत सिस्टमच्या बेसमध्ये आपल्याला कुठली संस्था सापडते. सो वी फाइंड द ग्रामपंचायत. क्लोजेस्ट युनिट म्हटलं जातं, जी सरकार जी सिटीजनच्या जवळ मानली जाते. हा आणि आपलं जे रुरल पॉप्युलेशन आहे 65% पॉप्युलेशन जे आहे त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. सो टोटल ग्रामपंचायत किती आहेत भारतामध्ये साधारणपणे काही डेटा 2.55 लाख. इलेक्टेड ग्रामपंचायत मेंबर्स किती आहेत तर आपण म्हणू शकतो 30 लाख पेक्षा जास्त. आणि त्याच्यामध्ये वुमेन रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन असल्यामुळे 46% प्लस जे आहेत त्याच्यामध्ये वुमेन रिप्रेझेंटेशन आहे. बॉडीमध्ये ग्रामपंचायत बद्दल पहिलं तर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कुठे येते आणि ते काय काय काम करते. विलेज लेवलला आपल्या सगळं डायरेक्ट डिलिव्हरी, सिटीजन इंटरफेस आणि ग्रामसभा, हा या कंटेक्समध्ये तुम्ही त्या 3 टायर सिस्टमचं एक्सप्लेनेशन करा. आणि मग त्याच्याबद्दल सांगा ग्रामपंचायत जी आहे इट इज ऑपरेटिंग ॲट विच लेवल, ॲट द विलेज और ग्रुप ऑफ विलेज लेवल, ठीक आहे. सो इट इज इलेक्टेड डायरेक्टली बाय द वोटर्स ऑफ द ग्रामसभा अँड मेकिंग इट द ओनली पीआरआय टायर विथ डायरेक्ट डेमोक्रेटिक मॅन्डेट फेस टू फेस सिटीजन अकाउंटेबल. हे फार महत्वाचा ऍस्पेक्ट आहे ग्रामपंचायत.
इट इज द ओनली बॉडी इन इंडिया विच इज डायरेक्ट डेमोक्रेटिक मॅन्डेट आहे आणि सिटिझन्सला डायरेक्टली फेस करते रेग्युलर बेसिस. कॉन्स्टिट्युशनल फंक्शन्स 11 शेड्यूल 29 सब्जेक्ट देतात. काही सब्जेक्ट तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे, त्या 29 पैकी. आणि त्याचा इम्पॉर्टन्स, डेमोक्रेटिक इम्पॉर्टन्स आहे, ग्रासरूट डेमोक्रेसी प्रमोट करतं. एकतर ती ग्रामसभा इट्स असेंब्ली ऑफ ऑल ॲडल्ट वोटर्स. इज इट क्लिअर? सो इट मेक्स सिटीजन बोथ गव्हर्नर्स ॲज वेल ॲज गव्हर्न. सोशल इम्पॉर्टन्स आहे, इन्क्लुजन आणतं, रिप्रेझेंटेशन आणतं. तर बाबा आपण ग्रामपंचायतमध्ये, पंचायती राजमध्ये SC ST OBC वुमेन यांना रिझर्वेशन दिलेलं आहे, म्हणून ते एक प्रकारचं इन्क्लुजन अँड रिप्रेझेंटेशन आणण्याचा प्रयत्न करत आहे. डेव्हलपमेंटल इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. आता वेलफेअर डिलिव्हरीचं तर लास्ट माईल वेलफेअर डिलिव्हरीसाठी बॉडी इम्पॉर्टंट आहे. तर ग्रामपंचायत जे आहेत ते बाबा MG नरेगा स्कीम म्हणा किंवा PM आवास योजना म्हणा, स्वच्छ भारत, जल जीवन मिशन म्हणा, त्या अशा महत्वाच्या ज्या काही आपल्या स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्यांना इम्प्लिमेंट करतं. ठीक आहे. सो क्रोर्स ऑफ पीपलकडे ते पोहोचतं, बेनिफिशियरीजकडे ते पोहोचतं. अकाउंटेबिलिटीच्या डायमेन्शनमध्ये बघायला तर सोशल ऑडिट मेकॅनिझम आहे. ग्रामसभा सोशल ऑडिट कंडक्ट करतं, जे की लिगली मॅन्डेटेड आहे, कम्युनिटी ड्रिव्हन आहे. आणि म्हणून ह्या बॉडीज ट्रान्सपरंटली ठेवण्यात येतात ॲज कम्पेअर्ड टू द अदर टायर्स ऑफ द गव्हर्नमेंट. चॅलेंजेस पण आहे ग्रामपंचायतच्या इफेक्टिव्हमध्ये. एक तर आहे फायनान्शियल इश्यू, डिपेंडन्स, फिजिकल डिपेंडन्स भरपूर आहे. 95% ग्रामपंचायत ज्या आहेत त्या स्टेट ग्रांट्सवरती आधारित आहे. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे, पॅरलल बॉडीज सापडतात, ब्युरोक्रेसीचा जास्त इंटरफेरन्स सापडतो. हे 2 पॉईंट्स तुम्ही लिहू शकतात की बाबा हे प्रॉब्लेम्स आहे. इज इट क्लिअर? सो ग्रामपंचायतच्या बाबतीत तुमची कमिशनचं असं म्हणणं आहे, शुड बिकम द हब ऑफ ऑल रूरल डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज, एन्शुरिंग कन्व्हर्जन्स ऑफ स्कीम अँड रिसोर्सेस ॲट द विलेज लेवल. ठीक आहे, हे वाक्य तुम्ही वापरू शकता ग्रामपंचायतच्या कंटेक्स्टमध्ये. आणि कन्क्लुजनमध्ये हेच लिहायचं की बाबा ग्रामपंचायतचं महत्व काय आहे, की बाबा कुठलंही इन्स्टिट्यूशन आपल्याला इंडियामध्ये सापडत नाही ग्रामपंचायत जर सोडलं तर. ठीक आहे. इट इज बेसिकली बघा काय काय आहे बघा. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी, इट इज अ वेलफेअर डिलिव्हरी युनिट, आणि थर्ड इट इज अ फोरम फॉर पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी, आणि फोर्थ इट इज अ व्हेकल फॉर सोशल इन्क्लुजन. हे त्या ग्रामपंचायतचं महत्व आहे. या 4 पॉईंट्स मध्ये तुम्ही कंक्लूड करू शकता. इज इट क्लिअर? ठीक आहे. सो बेसिकली ते एक स्वप्न पूर्ण करत आहे की बाबा डेमोक्रेसी इन इंडिया मस्ट बी फेल्ट, नॉट जस्ट प्रॅक्टिस ॲट एव्हरी विलेज डोरस्टेप, असं आपण म्हणू शकतो. पॉलिटिक्सशी रिलेटेड एक सोपा पण थोडासा त्याला कंपॅरेटिव्ह ऍस्पेक्ट मध्ये स्वीडनच्या ओम्बुड्समॅन बरोबर कंपेअर करणं थोडासा जरा अवघड झाला, कारण स्वीडनच्या ओम्बुड्समॅन बद्दल एवढी माहिती मुलांना नसते, म्हणून त्यांनी लोकपाल बद्दल लिहिलं, पण थोडासा पार्ट जो आहे स्वीडनचा ओम्बुड्समॅन बरोबर कंपेअर करण्याचा, तिथे थोडंफार मुलांचा हा प्रॉब्लेम झाला असेल. अगेन इट वॉज फॉर 250 वर्ड्स, 15 वर्ड्स. सो लोकपाल डिस्कस द 3 गोष्टी विचारल्यात: पॉवर्स, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड लिमिटेशन्स ऑफ लोकपाल. व्हॉट आर द पॉवर्स, रिस्पॉन्सिबिलिटी अँड लिमिटेशन्स ऑफ लोकपाल. आणि त्याला तुम्हाला कंपेअर करायचं आहे लोकपाल इन्स्टिट्यूशनला स्वीडन ओम्बुड्समॅन. लक्षात घ्या, लोकपाल बेसिकली कशासाठी टार्गेट करत आहे, तर बेसिकली इंडिया अगेन्स्ट करप्शन नंतर ही बॉडी प्रत्यक्षात जी आहे एक स्टॅच्युटरी बॉडी म्हणून आणण्यात आली. बेसिकली इट इज टार्गेटिंग करप्शन. पण सुरुवात करताना तुम्ही करप्शनशी रिलेटेड स्टार्ट करा. कुठेतरी कोड लिहू शकता, लाईक फॉर एक्झाम्पल, करप्शन इज द सिंगल ग्रेटेस्ट एनिमी ऑफ गुड गव्हर्नन्स. आणि इंडियाचं जे लोकपाल आहे, जे की इस्टॅब्लिश करण्यात आलं एक स्टॅच्युटरी बॉडी, कुठला स्टॅच्युटरी बॉडी असेल तो ऍक्ट आहे, लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट 2013. ठीक आहे. आणि त्याचे सगळ्यात पहिले लोकपाल जे होते आपले जस्टिस पिनाकी चंद्र घोष, 2019 मध्ये फर्स्ट चेअरमॅन म्हणून राहिलेले. तर ही एक स्टॅच्युटरी अँटी करप्शन ओम्बुड्समॅन बॉडी आहे फॉर पब्लिक ऑफिशियल्स. इज इट क्लिअर? सो करप्शन चेक करण्याचं काम करते. आणि लक्षात घ्या, असं मानलं जातं की बाबा इट इज इन्स्पायर्ड बाय द स्वीडिश कन्सेप्ट ऑफ ओम्बुड्समॅन, जी की 1809 ला कॉन्स्टिट्युशनलाइज झाली. ह्याला वर्ल्ड फर्स्ट ओम्बुड्समॅन असं म्हटलं जातं. ठीक आहे. परंतु या दोन्हीमध्ये फरक आहे, इंडिपेंडन्सच्या कंटेक्समध्ये, स्वायत्तच्या कंटेक्समध्ये, व्याप्तीच्या स्कोपच्या कंटेक्समध्ये आणि इफेक्टिव्हच्या कंटेक्स. अगेन डेटा पुढे. पहिलं आपण पॉवर्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल बोलू. पॉवर्स काय करते, ते इन्क्वायरी करते, इन्व्हेस्टिगेशन करते अगेन्स्ट द कंप्लेंट्स ऑफ करप्शन. महत्वाचं म्हणजे काय, तर बाबा प्राईम मिनिस्टर पण ह्याच्या अगेन्स्ट आहेत, परंतु कंडिशन्स लावलेल्या. प्राईम मिनिस्टरच्या अगेन्स्ट पण तुम्ही जे आहेत या बॉडीकडे जाऊ शकता. मिनिस्टर्स, एमपीज, ग्रुप A to D ऑफिशियल्स, डायरेक्ट CBI इन्व्हेस्टिगेशन्स होते. आणि ऍसेट जे आहेत लोकांचे करप्ट ऑफिशियल्सचे, ते बेसिकली अटॅच केले जाऊ शकतात प्रोव्हिजन. रिस्पॉन्सिबिलिटीच्या बाबतीत जर बघायला गेलं, प्रोसिक्युशन आणि ट्रायल. ठीक आहे. सो
करप्शन केसेसमध्ये ते रेकमेंड करतात प्रोसिक्युशन बिफोर स्पेशल कोर्ट्स अंडर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, आणि सीबीआयच्या वापर करून ते जे आहे ते थोडंसं इन्व्हेस्टिगेशन करण्याचाही प्रयत्न करते आणि टाइम बाउंड इन्क्वायरी करण्याचा प्रयत्न करते. स्कोप ज्युरिस्डिक्शन, तर लोकपाल इट कव्हर्स ऑल पब्लिक सर्वंट्स इन्क्लुडिंग प्राईम मिनिस्टर. लिमिटेड सर्कमस्टान्सेस लिमिटेशन्स आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत. युनियन मिनिस्टर, एमपीज आणि सगळे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज, बॉडीज ॲज वेल ॲज पीयूसीज. लोकपालचे थोडे लिमिटेशन सांगायला गेलं तर स्ट्रक्चरल लिमिटेशन आहे, अपॉइंटमेंटशी रिलेटेड आणि ज्युरिस्डिक्शनशी रिलेटेड आहे. तेव्हा प्राईम मिनिस्टरला हेवी प्रोटेक्शन मिळत आहे. आणि अजून एक आहे ऑपरेशनल, तर त्याकडे काय नाहीये, तर आपल्याला सुमोटो पॉवर्स नाहीये. आणि चौथं त्याचा कॅपॅसिटीमध्ये. तर ह्या 4-5 जे आहेत त्याचे लिमिटेशन्स आपल्याला सापडतात. स्ट्रक्चर अपॉइंटमेंटच्या कंटेक्समध्ये, तर लोकपालला अपॉइंट करणारी जी कमिटी आहे त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर, लोकसभा स्पीकर, लीडर ऑफ अपोजिशन. थोडक्यात कंपोजिशन जर तुम्ही बघायला गेलं तर पॉलिटिकल कंपोजिशन, कुठलाही ज्युडिशियल मेंबर नाही. म्हणून एक्झिक्युटिव्हचा इन्फ्लुएन्स ह्या बॉडीवरती असणारच आहे. ज्युरिस्डिक्शनलच्या बाबतीत जर बघायला गेलं तर लक्षात घ्या, लोकपालच्या ऑर्डर खाली तुम्ही पीएमच्या अगेन्स्ट पण केस लॉन्च करू शकता फॉर अगेन्स्ट करप्शन. परंतु ह्या ज्या पीएमच्या बाबतीत बघायला गेलं तर बॉडी जरी इन्क्लूड असलं तरी त्याला हेवीली प्रोटेक्ट केलेला आहे. नॅशनल सिक्युरिटी, पब्लिक ऑर्डर, ॲटॉमिक एनर्जी, फॉरेन रिलेशन या डायमेन्शन मध्ये तुम्ही प्राईम मिनिस्टरच्या बाबतीत कुठलीही चौकशी करू शकत नाही, स्क्रुटिनी करू शकत नाही त्याच्या ऍक्शन. ऑपरेशनल लिमिटेशन्स काय, सुमोटो पॉवर्स त्याच्याकडे नाही. ठीक आहे. सो अनलाईक कोर्ट्स, जे कोर्ट्सकडे आहेत, लोकपाल कॅनॉट टेक अप करप्शन केसेस ऑन इट्स ओन मोशन. ठीक आहे. सो कंप्लेंट ड्रिव्हन आहे, म्हणून थोडंसं अँटी करप्शन ऍक्शन थोडंसं प्रोएक्टिव्ह लिमिट नाही असं आपण म्हणू शकतो, लिमिट कर. आणि आणि कॅपॅसिटीच्या कंटेक्समध्ये जर बघायला गेलं तर लोकायुक्तामध्ये गॅप सापडतो. हा, तर बाबा लक्षात घ्या, लोकपाल ही सेंटर लेवलला असेल आणि लोकायुक्त हे स्टेट लेवलला असेल. तर स्टेट लेवलला जी बॉडी आहे त्याला लोकायुक्त म्हणतात. ऍक्ट सांगताय किंवा स्टेट लेवलला लोकायुक्त सांगा, पण मोस्टली स्टेट्स जे आहेत तर ते लॅक करतात, त्यांनी बनवलेले नाहीत, बनवले जरी असेल तर ते योग्य रीतीने काम करत नाही. इज इट क्लिअर? ठीक आहे. सो पार्शली आहे असं आपण म्हणू शकतो. कंपॅरेटिव्ह अनालिसिस, मोस्टली हे थोडं माहित असलं तरच तुम्ही हे लिहू शकला असता. लोकपाल इंडियाचा आणि स्वीडनचा जो आहे ज्युडिशरी ओम्बुड्समॅन. लीगल बेसिस स्टॅच्युटरी स्टेटस आहे. स्वीडनचं जे ऑफिस आहे त्याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस सुरुवातीपासून. अपॉइंटमेंट एक्झिक्युटिव्ह डॉमिनेट दिसते, परंतु स्वीडनचा जो अपॉइंटमेंट आहे, जो ओम्बुड्समॅन आहे तो डायरेक्टली पार्लमेंट इलेक्ट करतो. हा, मग एक्झिक्युटिव्हच्या इंडिपेंडेंट आहे. स्कोप पब्लिक सर्वंट, पीएम विथ रिस्ट्रिक्शन, ऑल पब्लिक अथॉरिटीज इन्क्लुडिंग ज्युडिशरी पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होते. पॉवर्स, लोकपालचे रेकमेंड प्रोसिक्युशन, ऍसेट असेसमेंट, पण इथं लक्षात घ्या, इट विल प्रोसिक्यूट ऑफिसर डायरेक्टली इनिशिएट सुमोटो, ह्या पॉवर्स त्याला आहे. बाइंडिंग फोर्स, त्याचे जे रेकमेंडेशन ते बाइंडिंग नाही, नॉट फुल्ली बाइंडिंग, पण त्याचं बघायला गेलं बाइंडिंग नाही, पण तो थोडा त्याला मॉरल अँड लिगल वेट आहे आणि फॉलो केले जातं त्या उद्देशाने. ट्रॅक रेकॉर्ड, लोकपाल आपला सोडा आता नेशन स्टेजमध्ये लो कन्व्हिक्शन झालेले आहेत 2019 पासून. हा, परंतु चांगल्या पद्धतीने क्रेडिबली काम केलेलं आहे स्वीडनच्या ओम्बुड्समॅनने. सो क्रिटिकल इव्हॅल्युएशन द्या, किंवा त्यांच्या इकडे जे सिस्टम आहे लक्षात घ्या, ती पार्लमेंटरी अपॉइंटमेंट आहे स्वीडनवाली, कॉन्स्टिट्युशनल बॅकिंग आहे, त्याला सुमोटो पॉवर्स आहे. म्हणून ही बॉडी जी आहे ती जेन्युइनली कशी आहे, इंडिपेंडेंट आहे. बरोबर आहे. आणि भारताची जी आहे थोडंसं कॉन्ट्रास्टमध्ये लक्षात घ्या, एक्झिक्युटिव्ह इन्फ्लुएन्स दिसतो. अपॉइंटमेंट प्रोसिजर जी आहे, प्रोसेस जी आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हा, कंप्लेंट सुमोटो घेऊ शकत नाही, मग त्या डायमेन्शनने थोडे प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. सो सेकंड ERC कमिशन हे म्हणतं की बाबा ह्या लोकपालला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस देण्यात यावं, सुमोटो पॉवर्स देण्यात यावं, मग त्याला तुम्ही त्या स्वीडन मॉडेल प्रकारे क्रेडिबल बनवू शकता. तर त्यांनीच दिलेलं हे वाक्य आहे. अँड ओम्बुड्समॅन विदाउट इंडिपेंडन्स इज मिअरली अ इल्युजन ऑफ अकाउंटेबिलिटी, अ मिरर हेल्प अप टू पॉवर दॅट पॉवर कंट्रोल्स. हे वाक्य तुम्ही वापरू शकता. एथिक्स ऑन गव्हर्नन्स या रिपोर्टमध्ये हे वाक्य त्यांनी दिलेलं. कन्क्लुजन मध्ये हे म्हणा की बाबा लोकपाल जी आहे ती नेसेसरी आहे, परंतु इनसफिशियंट दिसत आहे इंडियाच्या करप्शन चॅलेंज, कारण ज्या पद्धतीने ती बनली पाहिजे त्या पद्धतीने बनलेली नाही. ठीक आहे. स्ट्रक्चरल ऍडव्हान्स दिसत आहे. 2013च्या अगोदरची बॉडी, 2013 ची ही लोकपाल, त्याच्यामध्ये थोडा ऍडव्हान्समेंट दिसत आहे. इफेक्टिव्हनेस थोडासा जो आहे तो कन्स्ट्रेंट आहे. कशामुळे? पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स, पीएमचं ज्युरिस्डिक्शन लिमिटेड आहे, सुमोटो पॉवर्स नाही, त्याच्या भोवती तुम्ही बोलू शकता, थोडंसं कंपॅरिझन तुम्ही करू शकता. इज इट क्लिअर? तर लक्षात घ्या, लोकपाल इट शुड मूव्ह फ्रॉम सिम्बॉल टू सबस्टन्स. तर इंडियाने थोडंसं जे आहे पॉलिटिकल विल जे आहे ते दाखवणं गरजेचं आहे.
आणि थोडंसं त्याला पॉवरफुल बनवणं गरजेचं आहे. तेव्हाच जाऊन कुठे तुम्ही जे आहे करप्शनला टॅकल करू शकता. So these were the 9 questions. Some were for 10 marks and some was for 50 marks. जनरल होते, एवढं काही अवघड नव्हतं, चॅलेंजिंग नव्हतं. either you might be knowing this data or not be knowing this data, but see, try to understand this की whenever you are writing answers in Indian polity, introduction, body, conclusion does matter. जरी ते 10 मार्काचं उत्तर असलं काय, पण चांगल्या पद्धतीने त्याला तुम्हाला समराईज करणं गरजेचं आहे. कन्सर्न काय आहे, इश्यूज काय, क्वेश्चन समजून घेणं गरजेचं आहे, त्याचे पार्ट्स पाडणं गरजेचं आहे, थोडाफार जो आहे इश्यूज प्रॉब्लेम्स काय काय आहेत, सोल्युशन आणि पॉझिटिव्ह राहून फॉरवर्ड अप्रोच काय देता येईल, अशा पद्धतीने तुम्ही जर उत्तर लिहिले तर चांगले मार्क येण्याचे चान्सेस. सो दॅट वॉज द डिस्कशन्स फॉर जीएस पेपर 2 इंडियन पॉलिटी क्वेश्चन्स. पुढे येऊन मी इंटरनॅशनल रिलेशन्स आणि सोशल इंटरनॅशनल रिलेशन आणि इंटरनल सिक्युरिटी ह्याचे प्रश्न जे आहेत ते डिस्कस करेल. होप यू हॅव अंडरस्टूड. आय डोंट फाइंड एनिथिंग प्रॉब्लेम वॉज देअर इन द क्वेश्चन. दे वर मोस्टली सिम्पल क्वेश्चन्स, बट येस डेफिनेटली इट वॉज इन लाईन विथ यूपीएससी पेपर्स. फक्त एवढे की थोडी टफनेस थोडी माइल्ड आहे, परंतु दे आर कॅचिंग अप. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो यूपीएससी लेवलला ते कॅच करत आहे. सो डोंट बी कॉम्प्लेसेंट. प्रिपेअर प्रॉपरली, मेक प्रॉपर स्ट्रक्चर्स. हा, इच अँड एव्हरी ऍस्पेक्ट कव्हर करणं गरजेचं आहे. करंट कंटेक्स्ट पण करणं गरजेचं आहे. कन्सर्न्स काय आहेत ते जे आहेत ते चांगल्या पद्धतीने करून घेणं तेही गरजेचं आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड? सो दॅट्स इट फॉर टुडे. सी यू फॉर द नेक्स्ट डिस्कशन. थँक यू.